नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी कोणती पुस्तके वाचावीत या मालिकेचा हा 5वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत मोडी लिपीबद्दल. खरं तर 4थ्या भागामध्ये मी म्हटल्याप्रमाणे या भागामध्ये आपण पहिल्या बखरीचा रिव्ह्यू करणार होतो, जिचं नाव आहे महिकावतीची बखर. परंतु 4था भाग बखर म्हणजे काय हा ऐकल्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलच्या एक सबस्क्रायबर आणि आपल्या यूट्यूब चॅनल परिवाराच्या सदस्य माननीय स्मिता जाधव मॅडम, ज्या कल्याणला राहतात, त्यांनी लॉचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि सध्या गृहिणी आहेत, त्यांनी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला फेसबुकवर एक प्रश्न विचारला की मोडी लिपी छंद म्हणून शिकावी का मोडी लिपीचा अजून दुसराही काही आयुष्यामध्ये उपयोग आहे, याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं. हा प्रश्न वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये एक लिंक जी माझ्याकडून सुटलेली होती या मालिकेमध्ये, ती लिंक अचानक लक्षात आली. ते म्हणजे आपण ही जी मालिका आज चालू केलेली आहे, या मालिकेमध्ये सर्वसाधारणपणे जे ग्रंथ आहेत त्यांचा आपण रिव्ह्यू करणार आहोत पुढे जाऊन. ते सर्वच्या सर्व ग्रंथ मोडी भाषेमध्येच लिहिले गेले आहेत. ज्या कोणत्या व्यक्तीला इतिहास संशोधन करायचं असेल, त्यातही मराठ्यांचं इतिहास संशोधन करायचं असेल, महाराष्ट्रातलं इतिहास संशोधन करायचं असेल, तर त्याला मोडी लिपीचं ज्ञान असणं फार आवश्यक आहे. त्यामुळे मोडी लिपीबद्दल जर काही समज असतील, काही गैरसमज असतील, समाजामध्ये काही चर्चा होत असतील, काही वादाचे विषय असतील, तर मोडी भाषेबद्दल हे वाद, हे चर्चा याचं निराकरण करणं फार गरजेचं आहे. आपला जो विषय आहे मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी कोणती पुस्तके वाचावीत, तो पण अप्रत्यक्षरित्याने मोडी भाषेशीच संबंधित आहे. त्याच्यामुळे मोडी भाषेतल्या कोणत्याही बखरीचा किंवा पुस्तकाचा रिव्ह्यू करण्याआधी मोडी भाषेबद्दल थोडीशी चर्चा केली किंवा मोडी भाषेबद्दल थोडंसं जाणून घेतलं तर ते आपल्या सर्वांसाठीच फार उपयुक्त राहील. म्हणून पुढचा जो आपण पहिला रिव्ह्यू चालू करणार होतो बखरीचा, तो रिव्ह्यू मी मागे ठेवलेला आहे आणि या भागामध्ये आपण मोडी लिपीबद्दल जाणून घेणार आहोत. आता मोडी लिपीबद्दल जाणून घेण्याचं मुख्य कारण असं आहे की मोडी लिपीबद्दल आपल्या समाजामध्ये पुष्कळ धारणा आहेत आणि मोडी लिपीबद्दल माहिती अपुरी आहे, मोडी भाषेचे जाणकार अपुरे आहेत. आणि आत्ताच्या काळामध्ये आपण पाहतो की मोडी लिपी लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी, समजून घेण्यासाठी कित्येक लोकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. आणि या उत्सुकतेपोटीच माननीय स्मिता जाधव मॅडमने हा प्रश्न मला विचारला, तर मी आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा त्यांचे आभार मानतो. कारण हा मोडी लिपीच्या संदर्भातला व्हिडिओ हा भाषेच्या संदर्भात आहे, इतिहासाच्या संदर्भात नाही आहे हा विषय. म्हणून मी थोडा मागे ठेवला होता. हा मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार होतो, या मालिकेचा भाग नसणारा एक वेगळा व्हिडिओ. पण स्मिता जाधव मॅडमच्या प्रश्नामुळं मला या गोष्टीची जाणीव झाली तीव्रतेने की मोडी लिपीसुद्धा याच मालिकेचा एक भाग आहे आणि कोणत्याही पुस्तकाचा रिव्ह्यू करण्याआधी आपण मोडी लिपीचा रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतो आहोत. त्यामुळे मी परत एकदा स्मिता जाधव मॅडमला धन्यवाद देतो हा व्हिडिओ बनवण्यासाठी, त्यांनी मला प्रेरणा दिल्याबद्दल. आणि आपल्या सर्वांना पण विनंती आहे की एखादा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर आपल्या मनात काही शंका आली किंवा काही आपल्याला विचारावंसं वाटलं तर आपण जरूर विचारा मला. त्याच्यामुळे मला देखील माझ्या या मालिकेमधली एखादी लिंक तुटली असेल, एखादा विषय सुटला असेल तर ते लक्षात येतं. जसं हे मोडी लिपीच्या बाबतीत आज माझ्या लक्षात आलेलं आहे. मोडी लिपीची माहिती घेण्याच्या आधी आपण पहिली एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की मोडी ही लिपी आहे, मोडी ही भाषा नाही आहे. आपण बोलता बोलता बऱ्याचदा मोडी भाषा असं बोलून जातो. मी पण कदाचित या व्हिडिओमध्ये आधी बोललो असेल आणि पुढे पण बोलता बोलता मोडी भाषा असं बोलून जाईल, कारण आपल्या तोंडामध्ये ते बसलेलं आहे. आपल्याला शिकवताना असं शिकवलेलं आहे की मोडी भाषा आहे, मोडी लिपी नाही आहे. कारण मोडी लिपीचं प्रशिक्षण हे 1962 सालापासूनच बंद झालेलं आहे. त्यामुळे मोडी आहे काय नेमकी हेच कोणाला माहीत नाही आणि नवीन पिढीसाठी लिपी आणि भाषा यातला फरक करणं फार अवघड आहे. त्यामुळे सरसकट बोलताना उल्लेख असा केला जातो की मोडी ही भाषा आहे, पण मोडी ही भाषा नसून लिपी आहे. मग आता भाषा आणि लिपीमध्ये काय फरक आहे? आपण मनुष्य प्राणी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जी पद्धत वापरतो, त्या पद्धतीला एक व्याकरण असतं, त्या पद्धतीला काही नियम असतात. जे बोलली जाते त्याला भाषा असं म्हणतात. म्हणजे जी गोष्ट आपण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी बोलतो त्या गोष्टीला भाषा असं म्हणतात. आणि ही भाषा किंवा आपण ज्या आपल्या व्यक्त केलेल्या भावना लिहितो, ते लिहिण्यासाठी आपण जे डिझाईन तयार करतो, आपण जे अक्षरं वापरतो, आपण त्या अक्षरांची जी पद्धत वापरतो, त्या लिखाण पद्धतीला लिपी असं म्हणतात. म्हणजे भाषा एकच असते, पण तिच्या लिहिण्याच्या पद्धती तिच्या डिझाईननुसार वेगळ्या वेगळ्या असू शकतात. त्यामुळे त्या लिपी वेगळ्या वेगळ्या असू शकतात. किंवा एक भाषा दुसऱ्या भाषेमध्ये लिहिली गेली तर ती त्या भाषेच्या लिपीमध्ये लिहिली गेली असं म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तर मराठी भाषा आहे ती जर तुम्ही तमिळ भाषेमध्ये लिहिली तर मराठी भाषा लिहिण्यासाठी तुम्ही तमिळ लिपी वापरली असा त्याचा अर्थ होतो.
हा भाषा आणि लिपीमधला एक फरक आहे. मराठी भाषेबद्दल आणि मोडी लिपीबद्दल बोलायचं म्हटलं तर आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की इंग्रजी भाषेची जशी स्वतःची अशी एक कर्सिव्ह लिहिण्याची पद्धत आहे की जलद गतीने पेन न उचलता आपण लिहितो, तशाच पद्धतीनं मराठी भाषेची मोडी ही अशी लिपी आहे की जी मराठी भाषा जलद गतीने शक्यतो पेन न उचलता लिहायला मदत करते आणि प्रशासकीय कामकाजासाठी ही जी लिपी आहे ही लिपी लिहिण्यासाठी फार उपयुक्त आहे. हा झाला भाषा आणि लिपीमधला फरक. आता आपण जाणून घेऊयात मोडी लिपीचा इतिहास की मोडी लिपी केव्हा अस्तित्वात आली. याच्याबद्दल फारशी काही माहिती ठोसपणे उपलब्ध नाही, पण सर्वसाधारणपणे आपण असं म्हणू शकतो की 900 ते 1000 वर्षापासून मोडी लिपी ही कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आपल्या देशामध्ये अस्तित्वात असेल. आत्ता जितकी प्रगत आपल्याला मोडी लिपी दिसते आहे तेवढी ती प्रगत त्या काळामध्ये नक्कीच नसणार आहे, पण त्या काळामध्ये ज्या दुसऱ्या लिपी वापरल्या जात होत्या, दुसऱ्या भाषा वापरल्या जात होत्या, दुसरी अक्षरं वापरली जात होती लिखाणासाठी, त्याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये मोडी लिपी अस्तित्वात असणारच आहे. कारण मोडी लिपीचा उगम किंवा उद्गम हा एकदम झालेला नाही. कोणत्याही भाषेचा किंवा कोणत्याही लिपीचा उद्गम हा एकदम होत नाही. आपण असं म्हणतो की किमान 900 वर्षापासून मोडी लिपी ही महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे. जर 900 वर्षापासून ती महाराष्ट्रात अस्तित्वात असेल तर तिचा उद्गम किमान 200 वर्ष आधीपासून व्हायला हवा. ज्या भाषा विज्ञानाच्या दृष्टीने आपण विचार केला तर अस्पष्टपणे ती 200 वर्ष आधीपासून कधीतरी लिहायला सुरुवात झालेली असली पाहिजे आणि एक 12व्या शतकापासून ती लिपी ही वापरात आलेली असली पाहिजे पूर्णपणे. तर असं म्हणलं जातं की 900 वर्षापासून ही लिपी वापरात आली गेली आणि ती वापरात आणण्याचं श्रेय हेमाडपंतांना दिलं जातं, जे की देवगिरीच्या यादवांचे प्रधान होते. असा एक ठोकताळा मांडला जातो ढोबळमानाने की मोडी लिपी ही हेमाडपंतांनी निर्माण केली आणि हेमाडपंतांनी ती वापरात आणली. भांडारकर नावाचे जे संशोधक होते त्यांचं असं म्हणणं होतं की हेमाडपंतांनी मोडी लिपी निर्माण केली. पण बऱ्याच लोकांचं त्यांना ऑब्जेक्शन आहे, या म्हणण्याला आक्षेप आहे. माझा स्वतःचाही आक्षेप आहे. कारण त्याचं कारण असं आहे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलं की एक विद्वान असं म्हणत होते की बखरीची सुरुवात हेमाडपंतांनी केली. आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो की असा एक प्रवाह आहे की असा एक बोलण्याचा एक प्रवाह आहे वेगळा, किंवा काही लोकांचं असं एक मत असतं की महाराष्ट्रामध्ये जे काही प्राचीन निर्माण झालं ते सगळं हेमाडपंतांनी निर्माण केलं, जे साहित्याच्या दृष्टीने आहे ते. म्हणजे मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की कोणीतरी विद्वान असं म्हणत होते की बखर हा प्रकार पण हेमाडपंतांनी निर्माण केला. आत्ता कोणीतरी असं म्हणतं की हेमाडपंत श्रीलंकेमध्ये गेले आणि श्रीलंकेमध्ये जाऊन त्यांनी तिथली भाषा आणि लिपी उचलली, ती घेऊन आले आणि हेमाडपंतांनी मोडी लिपीची सुरुवात केली. तर याचा मतितार्थ इतकाच आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या एका वर्गाचं हेमाडपंतांवर अत्यंत प्रेम असल्याने कोणत्याही गोष्टीचं श्रेय त्यांना देण्याचा प्रयत्न केला जातो, पण ते खरं असेलच असं नाही. माझ्यापुरतं तुम्ही मला विचाराल तर हेमाडपंतांच्या काळामध्ये आणि यादवांच्या काळामध्ये मोडी लिपी ही प्रशासनाची लिपी झाली. संस्कृत सोडून मोडी लिपीमध्ये प्रशासकीय कारभार होऊ लागला. त्यामुळे मोडी लिपीला महत्त्व प्राप्त झालं आणि मोडी लिपीच्या वाढीसाठी संधी उपलब्ध झाली. कारण जेव्हा एखादी गोष्ट वापरली जाते तेव्हा तिच्यामध्ये सुधारणांची संधी उपलब्ध होते. ती संधी यादव कालामध्ये मोडी लिपी आल्यामुळं सुरुवात झाली. हेमाडपंतांनी मोडी लिपी निर्माण केलेली नाही आहे. जसं मी म्हटलं तसं भाषा विज्ञानाच्या नियमाप्रमाणे एखादी गोष्ट किमान 100-200 वर्ष मागासलेल्या पद्धतीमध्ये किंवा प्राथमिक अवस्थेमध्ये अस्तित्वात असते आणि त्या गोष्टीचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागल्यानंतर ती गोष्ट प्रसिद्धीस पावते. तोच प्रकार यादव काळामध्ये मोडी लिपीच्या बाबतीत झालेला आहे. ती आधीपासून अस्तित्वात होती. आता किती आधीपासून अस्तित्वात होती हे ठामपणे सांगता येऊ शकत नाही, पण 11व्या शतकापासून यादव कालापासून मोडी लिपी ही प्रशासकीय कारभारामध्ये वापरात आली. याच्यानंतर चांदोरकर नावाचे आपले एक दुसरे इतिहासतज्ञ आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की मोडी लिपी ही मौर्य कालापासून जी मोरवी भाषा वापरली जात होती किंवा ब्राह्मी लिपी होती तिचंच एक रूप आहे. पण याला देखील अनुमान, म्हणजे हे चांदोरकर साहेबांचं एक अनुमान आहे. या अनुमानाला ठोस पुरावा देण्यासाठी त्यांच्याकडे देखील काही नाही आहे आणि आपल्याकडे देखील काही नाही. त्यामुळे फक्त अनुमानाच्या बळावर आपण असं म्हणू शकत नाही की मोडी लिपीचा उद्गम हा मोरवी किंवा ब्राह्मी भाषेमधून झाला असेल. त्याच्यानंतर वाकणकर आणि वालावलकर हे 2 तज्ज्ञ आहेत. यांचं असं म्हणणं आहे की मोडी लिपी ही मोरवी लिपीचा किंवा भाग नसून किंवा हेमाडपंतांनी ती सिंहली लिपीपासून निर्माण केलेली नसून श्रीलंकेतून आणून ती ब्राह्मी लिपीचाच एक भाग आहे. ब्राह्मी ही एक पुरातन लिपी आहे जी भारत देशामध्ये आढळते आणि ब्राह्मीबरोबर खरोष्टी नावाची पण एक लिपी आढळते की याच्यामध्ये काही आपल्याला लिखाण केलेलं सापडलेलं आहे, जे प्राचीन लिपी आहेत त्याच्यातूनच याचा उद्गम झाला असावा. पण आता ही सर्व काय आहेत की अनुमान आहेत. आपण फक्त तर्क करू शकतो. आपण कुठल्याही पद्धतीने ठामपणे बोलू शकत नाही की मोडी लिपी याच प्रकारातून उगम पावलेली आहे.
किंवा आपण ठामपणे आज हेही सांगू शकत नाही की मराठी भाषा आज जरी देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात असली किंवा मोडी लिपीमध्ये पण मराठी भाषा लिहिता येत असली, आज आपण लिहितो, तरी मराठी लिपीचा उदयसुद्धा किंवा मराठी भाषेचा उदयसुद्धा प्राचीन काळामध्ये देवनागरीमध्येच झाला होता. कदाचित मराठी भाषा पण दुसऱ्या कोणत्या तरी लिपीमध्ये प्राचीन काळामध्ये लिहिली जात असेल, असं होतं बऱ्याचदा, आपण सांगू नाही शकत. ठीक आहे, हा झाला उद्गमाबद्दलचा विषय. आता मोडी लिपीच्या कालखंडाचे प्रामुख्याने 4 भाग पाडले जातात. एक आहे यादवकालीन कालखंड, दुसरा शिवकालीन कालखंड, तिसरा पेशवेकालीन कालखंड आणि चौथा आंग्लकालीन कालखंड. या 4 भाषांमध्ये मोडी भाषेची क्रमशः वाढ होत गेली आणि इंग्रज कालखंडामध्ये मोडी भाषेला उतरती कळा लागली आणि मोडी भाषेचं स्वातंत्र्यानंतर किंवा मोडी लिपीचं स्वातंत्र्यानंतर, बोलता बोलता मी पण भाषा बोलतो आहे, आपल्याला भाषा लिपीपेक्षा आपण भाषा हा आपल्या तोंडामध्ये जास्त असतं, त्यामुळे माझ्या तोंडातून पण ते निघून जाते. ज्यावेळेला मी भाषा म्हणेन त्यावेळेला तुम्ही लिपी असा अर्थ घ्या त्याचा. मोडीच्या बाबतीमध्ये बोलताना ती गोष्ट होऊन जाते बऱ्याचदा. मोडी लिपीचा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये मोडी लिपी आपल्या देशामध्ये बंद झाली. म्हणजे इंग्रजांनी मोडी लिपी बंद केली नाही, आपण ती बंद केलेली आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. ही यातली महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूयात की पुढचे जे काही मुद्दे आहेत ते आपण मोडी लिपीच्या संदर्भामध्ये लक्षात घेऊयात. या माझ्या व्हिडिओमध्ये आपण मोडी लिपीचं व्याकरण किंवा मोडी लिपीची मुळाक्षरं किंवा मोडी लिपी कशी लिहावी हे शिकणार नाही आहोत. आपण दुसऱ्या काही मुद्द्यांची चर्चा करणार आहोत जेणेकरून आपल्याला मोडी लिपी शिकावी का शिकू नये या गोष्टी लक्षात येतील. त्यातला पहिला मुद्दा जो आपला हा आहे तो आहे की मोडी लिपीचं महत्त्व काय. आता हे जे मुद्दे आहेत हे खूप मुद्दे आहेत आणि हे भाषेशी संबंधित आहेत, त्यामुळं मला ते माझ्या कॉम्प्युटरवर स्क्रीन आहे समोर, तिथे एक एक मुद्दा घेऊन बघून सांगावे लागतील. कारण जर मी न बघता बोललो तर एखादा मुद्दा सुटण्याची शक्यता आहे त्यातली, त्यामुळे एक एक मुद्दा मी तिथे माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर वाचतो आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण याच्यावर चर्चा करूयात, जेणेकरून सगळे मुद्दे आपल्याला विचारात घेता येतील आणि आपल्याला ठरवता येईल की मोडी लिपी आजच्या काळामध्ये शिकावी का शिकू नये आणि शिकायची असेल तर काय कारणाने शिकावी आणि शिकायची नसेल तर काय कारणाने शिकू नये. तर पहिला मुद्दा जो आहे ज्याला मोडी लिपीच्या महत्त्वाचा की मोडी लिपीला एवढं महत्त्व का आलेलं आहे तो मी इथे वाचतो. तर पहिला मुद्दा जो हा आहे की मोडी लिपी आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे, कारण मोडी लिपी आपल्या महाराष्ट्रामध्ये किमान 900 वर्ष वापरात आहे. म्हणजे एखादी लिपी जर 900 वर्ष एखाद्या राष्ट्रामध्ये किंवा राज्यामध्ये प्रदेशामध्ये वापरामध्ये असेल तर त्या लिपीचं महत्त्व खूप असतं. तिला आपण सहजासहजी वगळून टाकू शकत नाही किंवा त्या लिपीला आपण सहजासहजी इग्नोर करू शकत नाही की या लिपीचा मला अभ्यासच करायचा नाही, ही टाकाऊ आहे. एखादी गोष्ट जर 900 वर्ष अस्तित्वात असेल तर ती काहीतरी कामाची गोष्ट असणार आहे, ती काहीतरी वापराची गोष्ट असणार आहे, समाजामध्ये लोकांच्या परिचयाची गोष्ट असणार आहे, समाजामध्ये लोकांच्या उपयोगाची गोष्ट असणार आहे काही ना काही कारणाने, त्यामुळे ती गोष्ट वापरात आहे. मोडी लिपी ही जवळपास 11व्या शतकापासून ते आपल्या याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की 1962पर्यंत आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये वापरात होती. त्या कालखंडामध्ये बहुतेक जी काही पुस्तकं किंवा डॉक्युमेंट्स लिहिले गेले ते मोडी लिपीमध्ये लिहिले गेले. त्याच्यामुळे मोडी लिपीला आपण वगळू शकत नाही. हे मोडी लिपीचं पहिलं महत्त्व आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये किंवा एवढ्या कालखंडामध्ये अस्तित्वात असणारी दुसरी लिपी देशातच काय आपल्या भारत देशात जगाच्या पाठीवर पण कुठली सापडत नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वापरामध्ये आहे. म्हणजे लिपी टिकून आहेत. कितीतरी लिपी अशा आहेत की ज्या आजही जिवंत आहेत, ज्या हजारो वर्षापूर्वीपासून होत्या पण त्या वापरात नाही आहेत. पण ही जी आपली मोडी लिपी आहे ती मोडी लिपी 900 वर्षापासून वापरात आहे, त्यामुळे ती फार महत्त्वपूर्ण लिपी आहे इतिहासाच्या भाषा विज्ञानाच्या इतिहासाच्या प्रकारामध्ये. तर हे पहिलं महत्त्व झालं. दुसरं महत्त्व जे आहे की आपण जे म्हणतो की शिवकालीन आणि पेशवाई काळातली जी कागदपत्रं होती ती सर्वच्या सर्व कागदपत्रं मोडी लिपीमध्ये लिहिली गेली आहेत. बहुतांश म्हणजे जे काव्यग्रंथ असतील किंवा शिलालेख असतील ते संस्कृतमध्ये लिहिले गेले असतील. मोडी लिपीमध्ये शक्यतो शिलालेख लिहिलेला आढळत नाही किंवा काव्य केलेला आढळत नाही, कारण मोडी लिपी काव्य करण्यासाठी उपयुक्त नाही आहे किंवा शिलालेख लिहिण्यासाठी किंवा कोरण्यासाठी पण ती तेवढी उपयुक्त नसावी. ती अक्षरं वाचता येणार नाही त्याच्यामध्ये लिहिली तर शक्यतो, त्यामुळे त्यामध्ये लिहिलं गेलं नसावं. पण शिवाजी महाराजांचा कालखंड जो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फार महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांसाठी, पेशव्यांचा कालखंड हा फक्त महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये पण फार महत्त्वाचा आहे. या कालखंडामध्ये जेवढी म्हणून मराठी कागदपत्रं लिहिली गेली प्रशासकीय, तेवढी सर्व कागदपत्रं मोडी लिपीमध्ये लिहिली गेली. मराठी साम्राज्याचा विस्तार करण्याच्या निमित्ताने जिथे कुठे म्हणून महाराष्ट्रामध्ये पसरले त्या ठिकाणी मोडी लिपी मराठ्यांबरोबर गेली आणि तिथले देखील काही दस्तावेज महत्त्वपूर्ण आहेत ते मोडी लिपीमध्ये लिहिले गेले मराठ्यांच्या अनुषंगाने. त्यामुळं मोडी लिपी आपल्याला कित्येक गोष्टींची इतिहासातल्या महत्त्वपूर्ण माहिती करून देते. त्यामुळे ही माहिती जर तुम्हाला मुळातूनच अभ्यासायची असेल, मुळातूनच शिकायची असेल, तुम्हाला त्या माहितीचं भाषांतर किंवा लिप्यंतर
जर वाचायचं नसेल तर तुम्हाला मोडी लिपी येणं आवश्यक आहे. आता इथे भाषांतर आणि लिप्यंतर हा काय फरक आहे? कित्येक आपल्या मित्रांना हा पण फरक समजत नाही. दोन भाषा जेव्हा असतात वेगळ्या वेगळ्या, तेव्हा एका भाषेचं मी दुसऱ्या भाषेमध्ये रूपांतर करतो तेव्हा त्याला भाषांतर म्हणतात. पण एकाच भाषेच्या दोन लिपी आहेत, मी एका लिपीमधून दुसऱ्या लिपीमध्ये रूपांतर करतो तेव्हा त्याला लिप्यंतर म्हणतात. इथे मराठी भाषेच्या दोन लिपी आहेत, एक प्राचीन मोडी लिपी आहे आणि आज आपण एक जी वापरतो त्या मानाने आधुनिक, ज्याला बाळभूत देवनागरी लिपी म्हणतात, जी छपाई करण्यासाठी सोपी आहे. अशा दोन लिपी आज मराठी भाषेच्या आपल्याला आढळतात. त्यातल्या मोडी लिपीमधून जर देवनागरी लिपीमध्ये एखादी गोष्ट ट्रान्सफर केली, माहिती ट्रान्सफर केली, तर त्याला लिप्यंतर म्हणतात, त्याला भाषांतर म्हणत नाहीत. त्यामुळं आपण सुद्धा ही गोष्टीची काळजी घ्यावीत भविष्यामध्ये शब्द वापरताना. मोडी लिपीतून जर मराठी लिपीमध्ये काही आलं असेल देवनागरी लिपीमध्ये, तर ते मराठी भाषेमध्येच ट्रान्सफर झालेलं आहे, त्याचं लिप्यंतर झालेलं आहे, त्याचं भाषांतर झालेलं नाही आहे. हा एक पहिला मुद्दा आहे. त्याच्यानंतर हा झाला प्राचीन मुद्दा. आत्ताच्या काळामध्ये जरी आपण बघितलं तरी आत्ताच्या काळामध्ये आपल्याला कित्येक जे कागदपत्र आहेत, जी जुन्या काळातल्या वारसा हक्काचे लागतात, ते कित्येक कागदपत्र आपल्याला मोडी लिपीमध्ये लिहिलेले सापडतात. म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवाची गोष्ट सांगतो की आमच्या स्वतःच्या घरामध्ये ही एक 10 वर्षापूर्वी 5-10 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. एक जमिनीचा वाद झाला आमच्या भावकीमध्ये आणि एक जमीन माझ्या आजोबांनी दुसऱ्या आमच्या भावकीतल्या मित्रांकडून विकत घेतली होती. तर ती विकत घेतली होती याचा पुरावा काय? शेवटी ती जमीन 1 रुपयाने विकत घेतली होती असं बोली भाषेमध्ये बोललं जायचं. थोडीशी 2 गुंठे जमीन होती ती. शेवटी माझ्या वडिलांनी एक मोडी भाषेतला पुरावा शोधून काढला आणि ते त्या मोडी भाषेतल्या तज्ज्ञाकडे घेऊन गेले. त्याने तो वाचला आणि त्याने शिक्का मारून दिला की हां, ही जमीन जी आहे ती 1% 1 रुपयाने माझ्या आजोबांनी समोरच्या माणसाच्या आजोबांकडून विकत घेतलेली आहे. याच्यामुळे काय झालं की मोडी भाषेच्या संदर्भामध्ये एक मोडी लिपीमुळं ती गोष्ट सापडल्यामुळं आणि मोडी लिपीमधून ती मराठी लिपीमध्ये लिप्यंतर करता आल्यामुळं त्या एका खटल्याचा निकाल लागला निर्विवादपणे, की तो निकाल अशा पद्धतीने लागला की हां, ही जी जमीन आहे ही खरोखर हा व्यवहार झालेला होता. म्हणजे जुन्या काळामध्ये जे व्यवहार झालेले होते, हे माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून मी सांगतो. म्हणजे हे महत्त्व मोडी लिपीचं आज पण अशा कारणासाठी की असे कित्येक व्यवहार आहेत जुने, ज्यांचे जर दाखले हवे असतील, ज्यांचे जर पुरावे हवे असतील, ज्यांच्या जर व्यवहाराच्या पावत्या हव्या असतील, तर त्या जुन्या काळामध्ये मोडी लिपीमध्येच लिहिल्या गेलेल्या आहेत, देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या गेलेल्या नाहीत. आणि असे कित्येक जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची नावं मी तुम्हाला वाचून सांगतो की आपल्या खाजगी संस्था, शासकीय निमशासकीय कार्यालय, विशेषतः जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, नगरपालिका, या ठिकाणी हे सगळे जुने दस्तावेज जे ठेवलेले आहेत जमिनीचे, जे आपल्या एक 50 वर्षापासून मागे, म्हणजे 50 वर्षाआधीपर्यंत मोडी लिपी अस्तित्वात होतीच कुठे ना कुठेतरी काही ना काही रूपामध्ये. आणि ग्रामीण भागामध्ये जे व्यवहार व्हायचे किंवा आपण जे म्हणतो की गावागावामध्ये त्या स्तरावर जे व्यवहार व्हायचे ते मोडी लिपीमध्येच व्हायचे, लिखापडीमध्ये त्या काळात देवनागरीमध्ये व्हायचे नाहीत. त्यामुळे हे सगळे जुने दस्तावेज, त्याच्याबरोबर जन्ममृत्यूची नोंद, जमिनीची कागदपत्रं, ही सगळी आजही मोडी लिपीमध्ये आहेत. जर का आपल्याला कधी अशी गरज लागली, जशी की मी आता सांगितलं की मला माझ्या भावकीमधल्या ते जमीन कोणी खरेदी केली होती, या वादाचा निकाल लावण्याची गरज लागली आणि मला मागे जायचं म्हणलं इतिहासामध्ये, तर मला ती मोडी लिपीमधलीच कागदपत्रं वाचावी लागतील जर अस्तित्वात असतील तर. त्याच्यामुळे मोडी लिपी येणं हे फार गरजेचं आहे. मोडी लिपी जर आली नाही, नीट वाचता आपल्याला किंवा नीट समजली नाही, तर आपण या गोष्टींच्या मुळापर्यंत जाऊ शकणार नाही, जर काही लिहिलेलं असेल तरी पण. मग हे एक मोडी लिपीचं आजच्या घडीला फार मोठं महत्त्व आहे. पुढचा जो मुद्दा आहे त्या पुढच्या मुद्द्यामध्ये की आपण असं म्हणतो की जर तुम्ही इतिहास संशोधक असाल तर तुम्हाला मोडी लिपी येणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला इतिहास संशोधक म्हणवत असाल, जसं मी इतिहास संशोधक नाही आहे, तेवढा मोठा माणूस नाही आहे मी, पण मला इतिहासाचा अभ्यास करायला आवडतं. बऱ्याच वेळेला माझ्यासमोर पण प्रश्न निर्माण होतात की अरे, हे बकरीमध्ये लिहिलं आहे खरं का खोटं, हे देवनागरी लिपीमध्ये रूपांतरित करून या लेखकाने लिहिलं आहे खरं का खोटं. कधी कधी मला विश्वास बसत नाही. मला वाटतं की माझं मन मला सांगतं की ही गोष्ट खोटी असेल. मग मी ते तपासणार कुठे? जर मला तपासायचं असेल तर मला ती बखर वाचायला लागेल. जर ती मला बखर मुळातून वाचायचं असेल तर मला मोडी लिपी आली पाहिजे. जर मला मोडी लिपी आलीच नाही तर मला काय करावं लागणार की नेहमी कुणावर ना कुणावर तरी अवलंबून राहावं लागणार. ज्याने त्या मोडी लिपीचं लिप्यंतर केलेलं आहे देवनागरी लिपीमध्ये, तेच मला वाचावं लागणार. त्यामुळं जर कोणी मनुष्य इतिहास संशोधक होऊ इच्छित असेल, खऱ्या अर्थाने त्याला इतिहास संशोधक व्हायचं असेल, त्याला मुळातून या सगळ्या गोष्टी वाचायच्या असतील, तर त्याच्यासाठी मोडी लिपी शिकणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. किमान पक्षी या महाराष्ट्रात तरी कोणीही माणूस मराठ्यांच्या इतिहासाचा इतिहासकार होऊ शकत नाही खऱ्या अर्थाने, जोपर्यंत त्याला मोडी लिपी येत नाही. पण हे कशासाठी? इतिहास संशोधनासाठी. पुढचा एक मुद्दा आहे, मोडी लिपी शिकण्याची गरज याच्यासाठी आहे किंवा मोडी लिपीचं महत्त्व आपल्या समाजामध्ये याच्यासाठी आहे की 900 वर्षे मोडी लिपी आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये रुजली होती. या 900 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही स्थित्यंतरं झाली, सामाजिक स्थित्यंतरं झाली,
मराठी भाषेचा वेगळ्या वेगळ्या टप्प्यांमध्ये प्रवास झाला, त्याच्यानंतर आपल्या समाजामध्ये जे काही बदल झाले, त्यानंतर भाषेमध्ये पण जे काही बदल झाले, ह्या सगळ्या 900 वर्षांचा इतिहास आपण मोडी लिपीमध्ये जे काही 900 वर्षामध्ये बदल झाले किंवा ज्या ज्या स्थित्यंतरं झाली त्या स्थित्यंतरांमधून काही प्रमाणात का होईना अनुभवू शकतो. त्यामुळे मोडी लिपी जर तुम्हाला आली तर मोडी लिपीमुळं आपल्याला सगळ्यांनाच बऱ्याच गोष्टींचं 900 वर्षातल्या आकलन होऊ शकतं, एक मराठी भाषा आणि मराठी भाषेच्या मोडी लिपीच्या अनुषंगाने. त्याच्यानंतर शेवटचा सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्यामुळे मोडी लिपी आज आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाची झाली, त्याचं कारण हे आहे की आजच्या काळामध्ये दुर्दैवाने मोडी लिपी लिहिता येणारे आणि वाचता येणारे लोक खूप कमी राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये पण मोडी लिपी ही अत्यंत वाचायला ऐतिहासिकदृष्ट्या क्लिष्ट आहे, कठीण आहे, तिचे अर्थ लागत नाहीत. मोडी लिपीमध्ये लिहिलेल्या एखाद्या गोष्टीचा अचूक अर्थ लावायचा असेल तर अत्यंत सरावाची गरज आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मोडी लिपी लिहिली जाते, त्या वेगवेगळ्या प्रकारांच्या अभ्यासाची गरज आहे. त्यातले संक्षेप समजून घ्यावे लागतात, त्यातल्या गोष्टी लिहिलेल्या असतात त्या गोष्टींचा मागचा अर्थ समजून घ्यावा लागतो. ढोबळ मानाने जर कोणी मोडी लिपी वाचेल की अक्षराला अक्षर जोडून आणि त्याचा काही अर्थ सांगू पाहिजे तर कदाचित तो अर्थ तसा नसतो देखील बऱ्याचदा. त्यामुळे मोडी लिपी वाचणं, मोडी लिपी शिकणं आणि मोडी लिपी समजणं या 3 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे मोडी लिपी समजणं, की जे काही लिहिलं आहे त्याचा एक्झॅक्टला अर्थ काय लागतो हे मला ते बघितल्यानंतर सांगता आलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींमुळे मोडी लिपी आजच्या काळात का होईना पण आपल्या सर्वांसाठी महत्त्व राखून आहे, जरी ती वापरली जात नसली दैनंदिन जीवनात तरी. आता पुढचा आपण एक मुद्दा घेऊया की मोडी लिपीची वैशिष्ट्ये काय आहेत, की एवढी महत्त्वाची मोडी लिपी झाली तर या मोडी लिपीमध्ये असं खास काय वैशिष्ट्य आहेत की ज्याच्यामुळे मोडी लिपीला एवढं महत्त्व प्राप्त झालं. सगळ्यात पहिलं मोडी लिपीचं वैशिष्ट्य ही आहे की देवनागरी लिपीमध्ये आपण ज्या पद्धतीने लिहितो त्याच्यापेक्षा मोडी लिपीमध्ये आपण मराठी भाषा जास्त जलदपणे लिहू शकतो आणि सलगपणे लिहू शकतो. त्याच्यामुळे जे प्रशासकीय कागदपत्रं असतात किंवा ज्या ठिकाणी आपल्याला वारंवार गोष्टी लिहाव्या लागतात, लिखाणाचं प्रमाण जास्त आहे, त्या ठिकाणी मोडी लिपी वापरणे सोयीचं पडतं. म्हणून जुन्या कारणामध्ये मोडी लिपी लिहिली गेली किंवा मोडी लिपी वापरली गेली तिच्या या वैशिष्ट्यांमुळे. त्याच्यानंतर मोडी लिपी ही आपण असं म्हणतो की सुबक अक्षर, त्यानंतर 2 ओळीमधलं अंतर जे ठेवतो आपण आणि शुद्ध लेखनाचे नियम हे जर व्यवस्थित पाळले तर मोडी लिपी लिहायला आणि पाहायला पण फार सुंदर वाटते. जसं काय आपण कॅलिग्राफी म्हणतो तसं वाटते. देवनागरी लिपी ही आपली छापील भाषा असल्यासारखी वाटते. जसं आपण म्हणतो की इंग्लिशमध्ये फॉन्ट असतात, छापील हे एकाच पद्धतीने लिहिले असतात, पण मोडी लिपीमध्ये कलात्मकता आहे. त्यामुळे मोडी लिपीचं एक वैशिष्ट्य आहे की मोडी लिपीमध्ये प्रत्येक अक्षराला भार दिला जातो, त्याचा उठाव वेगळा असतो, त्याचं टोक वेगळं असतं आणि एक प्रकारची नैसर्गिक आपण ज्याला म्हणतो की नजाकत आणि कलात्मकता मोडी लिपीच्या लिखाणामध्ये आहे. हे मोडी लिपीचं एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर अजून आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की विरामचिन्हांचा वापर मोडी लिपीमध्ये कुठेही केलेला आढळत नाही किंवा ऱ्हस्व दीर्घ याचा पण कुठे भेदाभेद केलेला आढळत नाही. एकाच प्रकारे ती मोडी भाषा लिहिली जाते. त्याचं कारण हे आहे की विरामचिन्हांचा वापर हा आपल्या भारतीय भाषांमध्ये इंग्रजांची आपली ओळख झाल्यानंतर आणि इंग्रजीशी ओळख झाल्यानंतर आणि इंग्रजी माध्यमाचं शिक्षण आपल्या देशात चालू झाल्यानंतर आपण विरामचिन्ह आपल्या भाषांमध्ये वापरायला लागलो. त्याच्या आधी विरामचिन्हांचा वापर आपल्या भारत देशामध्ये कोणत्याही भाषेमध्ये केला जात नव्हता. त्यामुळे मोडी भाषेमध्ये पण कुठेही विरामचिन्हे वापरली जात नाहीत. विरामचिन्हे वापरली जात नाहीत त्याच्यामुळे समस्या अशी निर्माण होते की कुठलं अक्षर कुठे तोडावं, कुठलं वाक्य कुठं तोडावं हे कळत नाही. ते फार जिकरीचं काम होऊन बसतं. पण हे पण एक मोडी लिपीचं वैशिष्ट्य आहे की इथे व्याकरणदृष्ट्या फारशी बंधनं नाहीत. ऱ्हस्व दीर्घाची विरामचिन्हे वापरण्याची फारशी बंधनं नाहीत. आपण सलगपणे त्या गोष्टी लिहू शकतो किंवा करू शकतो. पुढचा जो मुद्दा आहे की जसं मी मगाशी म्हटलं तसं की मोडी लिपी हे लिहिणं जसं कौशल्याचं काम आहे त्याप्रमाणे मोडी लिपी अचूक वाचता येणं हे पण कौशल्याचं काम आहे. आणि हे पण मोडी लिपीच्या वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आहे की मोडी लिपी सगळ्यांनाच समजत नाही. म्हणजे उद्या जरी तुम्ही मोडी लिपीचा कोर्स केला, तुम्ही प्रशिक्षण घेतलं, तुम्ही लिहायला वाचायला शिकला आणि तुम्हाला शिवकालीन एखादं पत्र वाचायला दिलं तर त्याचा तुम्हाला अचूक अर्थ लागेलच असं नाही. किंवा तुम्हाला एखादं पेशवेकालीन पत्र वाचायला दिलं, यादवकालीन पत्र वाचायला दिलं तर ते पत्र बघितल्या तुम्हाला कळेल असं नाही की पत्र कुठल्या कालखंडातलं आहे. पण एखादा जर खरोखर मोडी लिपीचा अभ्यासक असेल तर त्याला ते मोडी लिपीचं अक्षराचं वळण बघून, मोडी लिपीमध्ये लिहिण्याची पद्धत बघून, मोडी लिपीमध्ये जे आपण म्हणतो की संक्षेप वापरले ते बघून त्याला लक्षात येऊ शकतं की पत्र कुठल्या कालखंडातलं आहे. त्यानंतर ते जे शॉर्टकट मोडी भाषेमध्ये वापरलेले असतात, मोडी लिपीमध्ये वापरलेले असतात बऱ्याच गोष्टींसाठी, तर ते मोडी लिपीमधले शॉर्टकट पण समजणं गरजेचं आहे. ते कोणत्या कारणासाठी लिहिलेत हे समजणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे
मोडी लिपी ही फक्त वाचायला येणं, मोडी लिपी ही लिहायला येणं आणि मोडी लिपी ही समजणं हे वेगळ्या वेगळ्या गोष्टी, जसं मी मगाशी म्हटलं होतं. त्या मोडी लिपी समजणं हे पण फार कौशल्याचं काम आहे आणि ती अचूकपणे समजणं याच्यासाठी खूप सरावाची गरज आहे. आज आपण मोडी लिपी शिकलो आणि उद्या आपण ती वापरली नाही तर कदाचित 2 वर्षांनी तुम्हाला त्यातला परत कुठलाही गंध पण लागणार नाही गोष्टीचा. त्यामुळे ती सरावाचा भाग आहे. जितका सराव जास्त तेवढं आपण खोलामध्ये जाऊन वेगवेगळ्या शब्दांचे वेगळे वेगळे अर्थ उलगडू शकतो त्या लिपीमधले. हे एक मोडी लिपीचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर प्रत्येक कालखंडामध्ये मोडी लिपी ही बदलत गेली, तिची लिखाणाची पद्धत बदलत गेली. म्हणजे यादव कालखंडामध्ये जर तुम्ही बघितलं तर मोडी लिपीमध्ये अक्षर ही सरळ उभी लिहिली जायची आणि ती जवळजवळ लिहिली जायची. तेच शिवकालीन कालखंडामध्ये काय झालं की अक्षरं थोडी तिरकी लिहिली गेली, अक्षराला एक वर्तुळकार महत्त्व प्राप्त झालं की वर्तुळकार लिहिली जाऊ लागली, तिरकी लिहिली जाऊ लागली आणि थोडी सुटसुटीत लिहिली जाऊ लागली शिवकालीन कालखंडामध्ये. ते जर तुम्ही पेशवाई कालखंडामध्ये आला तर ही वरची सगळी वैशिष्ट्ये आलीच त्याच्यामध्ये, पण त्याच्याबरोबर अक्षरं अत्यंत सुंदर आणि सुबकतेने लिहिली जाऊ लागली पेशवाई कालखंडामध्ये. त्यामुळे पेशवाई कालखंडातली मोडी लिपीमधली जी पत्र किंवा दस्तावेज असतील ते माहितीपूर्ण तर आहेतच, पण ते सुंदर, सुबक, वाचनीय आणि दर्शनीय देखील आहेत. ते बघितल्या बघितल्या आपल्याला कळतं की अरे हे आधुनिक मोडी लिपीतलं पत्र आहे, पेशवेकालीन पत्र आहे. त्यानंतर इंग्रजांच्या काळामध्ये जेव्हा आपण आंग्लकालीन म्हणतो तर इंग्रजांच्या काळामध्ये काय झालं की मोडी लिपी लिहिण्यासाठी किंवा कोणतीही भाषा लिहिण्यासाठी फाउंटन पेनचा वापर केला जाऊ लागला. म्हणजे शिवकालीन कालखंडामध्ये मोडी लिपी लिहिण्यासाठी टाकाचा वापर करायचे. त्याच्यानंतर पेशवेकालीन कालखंडामध्ये बोरूचा वापर करायचा. ते टाक काय आणि बोरू काय, त्याचं प्रमाण किती काय असावं तिथे आत्ता मी इथे जात नाही. तुम्ही जेव्हा प्रशिक्षण घ्याल त्यावेळेस तुम्हाला ते येईलच त्याच्यामध्ये विषय. पण इंग्रजांच्या कालखंडामध्ये फाउंटन पेनचा वापर केला जाऊ लागल्यामुळे एक गोष्ट ही झाली की सारखं शाई भरायची गरज नाही पडायला लागली की गोष्टी लिहिल्या जाऊ लागल्या. पण फाउंटन पेनचा वापर केल्यामुळं मोडीचं मूळ सौंदर्यच लयाला गेलं. मोडीचा अर्थ समजून घ्यायला समस्या निर्माण व्हायला लागल्या, कारण टाकाने किंवा बोरूने लिहिल्यावर जिथे भार द्यायचा तिथे भार देऊन किंवा जिथे आपल्याला आकार द्यायचा तिथे आकार देऊन मोडी भाषेतली अक्षरं लिहिली जात होती. फाउंटन पेनने ती एकसुरीपणाने लिहिली जाऊ लागली. त्यामुळे मोडी लिपी जी आहे ती इंग्रजांच्या काळामध्ये हळूहळू मागे पडायला लागली. त्यानंतर मोडी लिपीमधली जी वळणं आहेत, ही जी वळणं आपण म्हणतो ती फक्त यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन किंवा आंग्लकालीन असं कालखंडावर अवलंबून नाही आहे. ती ज्या व्यक्तीच्या पदरी ती भाषा किंवा ती लिपी लिहिली गेली, ज्या व्यक्तीच्या पदरी असणाऱ्या चिटणीसाने ती लिपी लिहिली, त्या चिटणीसाचं जसं हस्ताक्षर होतं त्या चिटणीसाच्या हस्ताक्षरावरून पण मोडी लिपीचे प्रकार पडतात. म्हणजे समजा चिटणीसी वळण एक आहे मोडी लिपीचं, त्यानंतर रानडी वळण एक आहे मोडी लिपीचं, त्याचबरोबर एक महाजीपंथी वळण आहे मोडी लिपीचं. म्हणजे महाजीपंथांच्या कालखंडामध्ये त्यांच्या दप्तरामध्ये ज्या पद्धतीनं मोडी लिपी लिहिली गेली तिची लिहिण्याची जी पद्धत होती तिला महाजीपंथी वळण म्हणतात. अशा पद्धतीनं पण ज्या कालखंडामध्ये मोडी लिपी लिहिली गेली आणि ज्या व्यक्तींच्या पदरी ती जास्त काळ लिहिली गेली त्याच्यावरून मोडी लिपीचे प्रकार पडतात. आता हे सगळं झाल्यानंतर सद्य परिस्थिती मोडी लिपीची काय त्याचा जर आपण विचार केला की आत्ताच्या कालखंडामध्ये मोडी लिपीची परिस्थिती काय, जसं मी म्हटलं तसं या आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला की 900 वर्षानंतर मोडी लिपी जवळजवळ 1962 साली आपल्या देशामध्ये बंद झाली. त्याच्यानंतर 1962 पासून आजपर्यंत जवळ 2000 सालापर्यंत आपण म्हणू 50 वर्ष पुढची जवळपास एक मागे पुढे मोडी लिपीबद्दल अनास्था दिसून येते. कारण मोडी लिपी ही कुठेही वापरामध्ये नव्हती, ती कुठेही छापली जात नव्हती, तिच्या संदर्भात कुठली पुस्तकं प्राथमिक अभ्यासक्रमामध्ये नव्हती आणि कोणाला तिचा अभ्यास करण्याची कधी गरजही पडली नाही, कारण दैनंदिन जीवनामध्ये तिचा उपयोग होत नव्हता. पण नवीन कालखंडामध्ये ज्या पद्धतीने प्राचीन वाङ्मयाचा अभ्यास वाढला, मग ते प्राचीन वाङ्मय फक्त ऐतिहासिक वाङ्मयच नाही किंवा शिवाजी महाराजांचा इतिहासच नाही, की महाराष्ट्राचं प्राचीन वाङ्मय जे जवळजवळ पहिल्या शतकापासून म्हणू शकतो आपण किंवा तुम्ही 10व्या शतकापासून म्हणू शकता की त्याचा अभ्यास करायला सुरुवात झाली, तेव्हा मोडी लिपीचा अभ्यास करणं गरजेचं होऊन बसलं. त्यामुळे नव्याने मोडी लिपी शिकण्याची गरज निर्माण झाली. काही लोक पुढं आले, त्या लोकांनी मोडी लिपीचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली, मोडी लिपीची माहिती द्यायला सुरुवात केली. त्याच्यामुळे व्यक्तिगत पातळीवर, सामाजिक पातळीवर किंवा संघटनात्मक पातळीवर मोडी लिपीची गोडी वाढीला लागली. इंटरनेटनी देखील मोडी लिपीबद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण करण्यात मोठा हातभार लावला. इंटरनेटच्या माध्यमातून मोडी लिपीबद्दल लोक जाणून घेऊ लागले. पण हे सगळं झालं काय? हे सगळं झालं व्यक्तिगत पातळीवर, सामाजिक पातळीवर आणि संघटनात्मक पातळीवर मर्यादित रीतीने. शासकीय पातळीवर मात्र आजही मोडी लिपीच्या बाबतीत आपल्याला अनास्था आढळून येते. शासन कुठल्याही प्रकारे मोडी लिपीला पुरस्कृत करण्याचा किंवा प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत नाही. जे प्रयत्न केले जात आहेत शासनाच्या माध्यमातून ते प्रयत्न तोकडे आहेत. ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात केले जात नाही जेवढ्या मोठ्या प्रमाणात मोडी लिपीचा समाजामध्ये प्रसार होईल.
याच्या बाबतीमध्ये मोडीचे अभ्यासक आनंद खर्डे यांनी केंद्र सरकारकडे एक माहितीच्या अधिकारामध्ये मागे अर्ज केला होता की मोडी लिपीच्या संवर्धनासाठी सरकार काय करत आहे ते सरकारने कळवावं. सरकारने तो अर्ज भारताच्या म्हैसूरच्या भारतीय भाषा संस्थेकडे पाठवला. भारतीय भाषा संस्थेचे त्यावेळचे जे प्रमुख होते त्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर मी तुम्हाला वाचून दाखवतो. ती मोडी लिपीची सद्य परिस्थिती आहे सध्याच्या काळातली. त्यांनी असं लिहिलं की सध्या मोडी लिपीबाबत आमच्याकडे कोणतेही काम सुरू नाही, मात्र सर्व भारतीय भाषांचे संवर्धन प्रसाराचे काम करण्यासाठी संस्था तयार आहे. त्याबाबतचा प्रकल्प आणि निधी सरकारने उपलब्ध करून द्यायला हवा. डॉक्टर रामामूर्ती, माहिती अधिकारी, भारतीय भाषा संस्था, म्हैसूर. आता हे उत्तर ऐकून तुमच्या मनामध्ये येतं की हे टिपिकल प्रशासकीय उत्तर आहे कोणत्याही गोष्टीसाठी. पण यातून एक गोष्ट ही सिद्ध होते की सरकारी पातळीवर सध्याच्या घडीला मोडी लिपीबद्दल खास काही प्रोग्राम चालवले जात नाही आहेत किंवा सरकार स्वतःहून काही करत नाही आहे. जे काही चाललं असेल ते एखाद्या विषयाच्या अनुषंगाने स्थानिक लेवलला किंवा त्या राज्य पातळीवर चाललेलं आहे. केंद्र सरकार देश पातळीवर मोडी लिपीच्या उद्धारासाठी किंवा मोडी लिपी परत एकदा पुनरुज्जीवित करण्यासाठी कोणत्याही प्रकारे प्रयत्न करत नाही आहे. त्यामुळे आपण जे काही व्यक्तिगत रीतीने मोडी लिपीबद्दल जाणून घेण्याची धडपड करतो आहे त्याच्याबद्दलच जेवढी उत्सुकता निर्माण होते तेवढीच समाजामध्ये मोडी लिपीबद्दल आजच्या काळामध्ये उत्सुकता आहे. पुढच्या मुद्द्याकडे वळूया की आता जर आपण म्हटलं की मोडी लिपी, आपण मगाशी बघितलं की मोडी लिपीचं महत्त्व काय आहे, मोडी लिपीचा इतिहास काय. आता मोडी लिपीचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये झाला का हा आपण विचार करण्याचा एक मुद्दा आहे की 900 वर्षापर्यंत ही लिपी महाराष्ट्रामध्ये जिवंत राहिली. तिचा वापर का झाला तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं कारण मी मागाशी सांगितलं जसं की देवनागरीपेक्षा मराठी मोडी लिपीमध्ये फार भरभर लिहिता येतं, जलद लिहिता येतं, संक्षिप्तमध्ये लिहिता येतं, सारांशामध्ये लिहिता येतं. त्याच्यानंतर की मोडी लिपी ही प्रामुख्यानं प्रशासकीय व्यवहारासाठी वापरली जाते. हिशोबपत्रे, आज्ञापत्रे, करार लिहिण्यासाठी ही लिपी प्राचीन काळामध्ये सोयीची होती, त्यामुळे पण मोडी लिपीचा वापर वाढलेला आहे. त्यानंतर काव्यरचना आणि शिलालेख या गोष्टींमध्ये मोडी लिपीचा वापर झालेला नाही आहे, कारण मोडी लिपी थोडी क्लिष्ट आहे आणि संस्कृत भाषेमध्ये संस्कृत भाषा पण क्लिष्ट आहे, पण त्याच्यामध्ये जशा प्रकारची काव्यरचना निर्माण करण्यासाठी एक रसग्रहणता किंवा गेयता आहे ती मोडी लिपीमध्ये आपल्याला आढळत नाही. ती प्रामुख्याने प्रशासकीय भाषा किंवा प्रशासकीय लिपी म्हणून आढळते आपल्याला. म्हणून मोडी लिपीचा याच्यामध्ये उल्लेख झालेला नाही, वापर झालेला नाही. पण प्रशासकीय लिपी म्हणून मोडी लिपी मोठ्या प्रमाणामध्ये पुरस्कृत केली गेली राजदरबारांकडून आणि त्याच्यानंतर सर्वसामान्य व्यक्तींनी पण तिचा स्वीकार केला मोडी लिपीचा एक प्रशासकीय लिपी म्हणून. त्यामुळे पण मोडी लिपीचा वापर वाढलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त विल्यम केरी ज्याने पहिलं ग्रामरचं पुस्तक लिहिलं मराठ्यांच्या, त्याने असं त्याच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे. ते वाक्य मी वाचून दाखवतो. मराठा प्रांतात व्यवसायाशी संबंधित लेखनात मोडी लिपीचा सर्वत्र वापर होतो, पण विद्वानात देवनागरी सर्वात प्रसिद्ध आहे. म्हणजे मराठ्यांच्या प्रांतामध्ये व्यवसाय करायचा असेल किंवा प्रशासकीय काही कागदपत्र लिहायचे असेल तर सगळीकडे मोडी लिपीच वापरली जाते. पण विद्वान म्हणजे कोण, जे कवीजन आहेत आपण ज्याला म्हणतो, कवी आहेत, लेखक आहेत, विद्वान आहेत, त्यांच्यामध्ये देवनागरी म्हणजे संस्कृतच्या आपण देवनागरी लिपीमध्ये लिहितो ते त्या प्रकारचं काही लिखाण करायचं असेल तर विद्वानांच्या जगामध्ये देवनागरी लिपीचा वापर होत होता. पण सर्वसामान्यांच्या जगामध्ये जिथे प्रशासकीय कामं असतील, व्यवहार असतील, व्यवसाय असतील त्या कामामध्ये मोडी लिपीचा वापर होत होता. आणि आपण नेहमीच पाहतो की विद्वान हे नेहमी कमीच असतात सर्वसामान्यांच्या मानाने की टक्केवारीमध्ये समाजामध्ये. त्यामुळे सर्वसामान्य जी लिपी जास्त वापरतात त्या लिपीचा जास्त प्रसाराने प्रचार होतो. त्यामुळे मोडी लिपीचा वापर जास्त असल्यामुळे मोडी लिपी समाजामध्ये जास्त दिवस एवढी वर्ष जिवंत राहू शकली. त्याच्यानंतर एक कारण आहे की जुन्या काळामध्ये मोडी लिपीला फार महत्त्व होतं की एखादा आपण जसं म्हणलं मी प्रशासकीय मला एखादा आज्ञापत्र लिहायचं आहे, करारपत्र लिहायचं किंवा एखाद्या व्यवसायाची नोंद करायची, एखाद्या व्यवहाराची नोंद करायची तर ती मोडी लिपीमध्ये केली जात होती. त्यामुळे मोडी लिपी येणाऱ्या माणसाला समाजामध्ये फार महत्त्व होतं. मोडी लिपीमध्ये लिहून देणं हे उत्पन्नाचं साधन होतं काही जणांच्या जुन्या काळामध्ये. त्यामुळे पण काही लोक मोडी लिपी आवर्जून शिकत असत आणि मोडी लिपीला प्रसाराला हातभार पण लावत असत. मोडी लिपी यासाठी महत्त्वाची आहे म्हणून. त्यामुळे पण मोडी लिपीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये वाढलेला आहे. आता मोडी लिपीच्या संदर्भात काही आक्षेप घेतले जातात जे आजच्या काळात घेतले जातात. जुन्या काळामध्ये तर लोक सर्रास वापरतच होते किंवा त्यांनी काही आक्षेप घेतले असतील तर आज आपल्याला कळायला काही मार्ग नाही, कुठे लिहिलेले नाहीत. पण आजच्या काळामध्ये असं म्हणलं जातं की काही आक्षेप घेतले जातात की मोडी लिपी ही मराठी भाषेची कर्सिव्ह लिपी आहे का दुसऱ्या एखाद्या भाषेची कर्सिव्ह लिपी आहे. आता हा जो आक्षेप घेतला जातो त्याचं प्रामुख्याने कारण हे आहे की मी जसं म्हणलं तसं की मोडी लिपीचा किंवा मराठी भाषेचा मूळ उद्गमच आपल्याला नक्की माहीत नाही की मराठी भाषा उत्पन्न झाली ती देवनागरीमध्ये उत्पन्न झाली लिपीमध्ये का दुसऱ्या कुठल्या लिपीमध्ये सुरुवातीला लिहिली जात होती.
आणि मराठी भाषा जर देवनागरी लिपी सोडून दुसऱ्या कुठल्या लिपीमध्ये लिहिली जात असेल तर मग तिची कर्सिव्ह लिपी आपण ज्याला म्हणतो किंवा जलद लिपी ज्याला म्हणतो, मोडी लिपी कशी होऊ शकते, हा एक प्रश्न विचारण्याचा मुद्दा होऊ शकतो. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जातो की मराठीचीच मोडी लिपी कर्सिव्ह लिपी आहे का अजून दुसऱ्या कुठल्या भाषेची पण कर्सिव्ह लिपी आहे. कारण अनेक दुसऱ्या भाषा या आपल्या भारत देशामध्ये निर्माण झाल्यात कालखंडामध्ये वेगवेगळ्या, त्यांचं पण मोडी लिपीशी साधर्म्य सापडतं. खास करून गुजराती आणि बंगाली भाषा या मोडी लिपीची त्यातली जी अक्षरं बघितली आपण त्या भाषांशी जुळतात. मग मोडी लिपीला फक्त मराठीचीच आपण कर्सिव्ह लिपी का म्हणायचं, जलद लिपी का म्हणायचं, इतर भाषांची का म्हणायचं नाही, हा मुद्दा आहे. अजून एक दुसरा मुद्दा हा त्याच्यामध्ये उत्पन्न केला जातो की भाषा जी असते ती भाषा जी लिपी आज वापरली जाते त्याच लिपीमध्ये ती भाषा लिहिली जाते किंवा बोलली जाते, त्याच लिपीशी तिचा संदर्भ असतो. म्हणजे मराठी भाषा लिहिण्यासाठी आज आपण देवनागरी लिपी वापरतो किंवा कुठेही आपल्याला मराठी भाषा वापरायची असेल लिखित स्वरूपामध्ये तर आपण देवनागरी लिपी वापरतो. आज आपण मोडी लिपी नाही वापरत. मग आज आपण जर मराठी भाषेला देवनागरी लिपी वापरतो आणि प्राचीन काळापासून जर मराठी भाषा देवनागरीमध्ये लिहिली जात असेल किंवा लिहिली जाऊ शकत असेल तर मग मोडी लिपीचा तिच्याशी संबंध कसा जोडायचा, हा एक प्रश्न आहे की त्याला अन्योन्य संबंध असा म्हणतात, की अन्योन्य संबंध कसा जोडायचा. पण माझ्या लेखी याला काही अर्थ नाही आहे. त्याचं कारण असं आहे की भाषा जरी कोणती असली तरी प्रत्येक भाषेला काही लिहिण्यासाठी लिपी असतेच असं नाही. म्हणजे तुम्ही अंदमान निकोबारमध्ये गेला तर तिथे आदिवासी जी भाषा बोलतात ती भाषा फक्त वर्बलीच बोलता येऊ शकते. त्या भाषा बोलायला काही लिपी नाही आज, म्हणजे ती कुठल्याही लिपीमध्ये लिहिली जात नाही. मग ती भाषा जर मला आदिवासींची लिहायची असेल तर मी काय करेन, ती इंग्रजी लिपीमध्ये लिहीन, ती मराठी लिपीमध्ये लिहीन, तमिळ लिपीमध्ये लिहीन. सुरुवातीला मला ती नवीन कुठल्या तरी लिपीमध्ये लिहावी लागणार जे अस्तित्वात आहे ती, किंवा मला त्या भाषेसाठी वेगळी लिपी निर्माण करावी लागणार लिहिण्यासाठी. पण ती लिपी निर्माण करणं हे नंतरचं काम आहे. सुरुवातीला त्या भाषेचं ज्ञान व्हावं की त्या भाषेची माहिती गोळा करावी, म्हणून त्या भाषेचे शब्द मी काय करेन, मराठी लिपीमध्ये लिहीन, इंग्रजी लिपीमध्ये. मला जी लिपी लिहिता येते, मला जी भाषा येते त्या भाषेची लिपीमध्ये मी ते शब्द लिहीन. तसे बऱ्याचशा भाषा आहेत ज्या भाषा काय केल्या जातात की बोलल्या जातात पण लिहिल्या वेगळ्या वेगळ्या लिपीमध्ये जातात. म्हणजे कोकणी भाषा आपण म्हणतो, कोकणी भाषा काय केली जाते, ती वेगळ्या वेगळ्या लिपीमध्ये लिहिली जाते. ती मराठीमध्ये लिहिली जाते, मल्याळीमध्ये लिहिली जाते, ती आपण म्हणतो की कन्नडमध्ये पण लिहिली जाते. त्याप्रमाणे पंजाबी भाषा आहे, पंजाबी भाषा गुरुमुखी लिपीमध्ये लिहिली जाते, उर्दू लिपीमध्ये लिहिली जाते, आपल्या देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. त्यानंतर सिंधी भाषा आहे, ती तर अरबी लिपीमध्ये आणि देवनागरी लिपीमध्ये दोन्ही लिपीमध्ये लिहिली जाते. म्हणजे भाषेला हे लिपीचं बंधन नसतं. भाषा ही कुठल्याही लिपीमध्ये लिहिली जाऊ शकते. जी लिपी त्या कालखंडामध्ये प्रचलित आहे समाजामध्ये आणि वापरामध्ये जास्त आहे त्या लिपीमध्ये ती भाषा लिहिली जाऊ शकते. त्याच्यामुळं मराठी ही भाषा असली तर मोडी लिपी ही मराठी भाषेचीच कर्सिव्ह लिपी आहे आपण कशावरून म्हणू शकतो. मराठी भाषा ही समाजामध्ये आपण म्हणू शकतो 13व्या शतकापासून आपल्या देशामध्ये अस्तित्वात होती. थोडक्या नाही, 13व्या शतकापासून म्हणजे 900 वर्षापासून आपण म्हणू शकतो जवळपास मराठी भाषा अस्तित्वात आहे. तर मोडी लिपी जी आहे तिचं मराठी भाषेचीच साधर्म्य जास्त आहे. मोडी लिपीमध्ये जी अक्षरं आढळतात ती देवनागरीशीच मिळती जुळती जास्त आहेत. त्यामुळे मोडी लिपी ही मराठी भाषेचीच कर्सिव्ह लिपी आहे, ती दुसऱ्या कुठल्या भाषेची कर्सिव्ह लिपी होऊ शकत नाही. दुसरा एक याच्याबद्दल जो आक्षेप घेतला जातो तो असा की समर्थ रामदासांनी मोडी लिपीमध्ये लिहिण्यापेक्षा देवनागरी लिपीमध्ये साहित्य लिहावं अशी भलामण केली किंवा असं एक पवित्रा घेतला किंवा अशी भूमिका घेतली असं म्हणलं जातं. हे खरं आहे का? मग काही लोक त्याचा अर्थ असा काढतात की समर्थ रामदासांनी मोडी लिपीला विरोध केला आणि देवनागरी लिपीचा प्रसाराला अनुमती दिली किंवा देवनागरी लिपीच्या प्रसाराला पाठिंबा दिला. त्यातही जे संस्कृत मानणारे लोक आहेत त्यांना या गोष्टीचा फारच आनंद होतो की समर्थांनी देवनागरी लिपी म्हणजे संस्कृत ज्या लिपीमध्ये लिहिलं जातं तिला पाठिंबा दिला. आता मला जर कोणी हा प्रश्न विचारला तर मी काय करेन की समर्थ रामदासांचा या संदर्भ या प्रश्नामधून काढून टाकेल बाजूला. त्याचं कारण हे आहे की समर्थ रामदासांनी अशा पद्धतीने देवनागरी लिपीला जास्त महत्त्व दिलं का मोडी लिपीपेक्षा, हे आज आपण सिद्ध करू शकणार नाही. कारण हा ऐकीव मुद्दा आहे. समर्थ रामदासांनी कुठेही तसं लिखितमध्ये लिहून ठेवल्याचा आज पुरावा उपलब्ध नाही. आणि समर्थ रामदास असं म्हणले, समर्थ रामदास तसं म्हणले, मला म्हणले, त्याला म्हणले, याला म्हणले, यानं म्हणलं, अशा पुष्कळ गोष्टी आणि अफवा समाजामध्ये पसरलेल्या आहेत. त्यामुळे जर समर्थ रामदासांबद्दल लिखितमध्ये नसताना आणि जे लिखित लिहिलं आहे ते पण कोणत्याही प्रकारे विश्वसनीयरित्या सिद्ध होत नाही की जे लिखितमध्ये लिहिलं आहे हा विश्वसनीय पुरावा आहे, तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही समर्थ रामदासांच्या बाबतीमध्ये. म्हणून मी या प्रश्नातून काय करतो आहे की समर्थ रामदासांनी देवनागरी लिपीला पाठिंबा दिला का पाठिंबा दिला नाही आणि मोडी लिपीमध्ये लिहू नका आणि देवनागरीमध्ये लिपीमध्ये लिहा असं म्हणले का म्हणले नाहीत, ह्याच्यामधून मी समर्थांना वगळतो. समर्थांना वगळून टाकल्यानंतर पण जो प्रश्न शिल्लक राहतो की मोडी लिपी मागे सारून देवनागरी लिपी का पुढे आली किंवा देवनागरी लिपीला लोकांनी पाठिंबा का दिला. आता आपण समर्थांचा विषय सोडून देऊ कारण त्याच्याबद्दल काही पुरावे नाहीत मागाशी मी म्हणलं. तसं आपण या मूलभूत प्रश्नाचा विचार करूया.
पहिला मुद्दा हा आहे की देवनागरी लिपी ही वापरात येण्याचं कारण आहे की कारण देवनागरी लिपी छापण्यासाठी सोपी होती, अक्षरं सुटसुटीत होती, वेगळी वेगळी होती. तिचे छोटे छोटे टंक बनवणं म्हणजे आपण ज्याला फॉन्ट बनवणं म्हणतो छपाईसाठी, ते बनवता येणं सोपं होतं. त्या पद्धतीने मोडी लिपीचे टंक बनवणं हे अवघड होतं छपाईसाठी. त्यामुळे जुन्या काळामध्ये छपाई यंत्र असायची, त्याला तुम्ही बघित असेल तर खेळायचे छोटे छोटे अक्षर असायचे, त्याच्यामध्ये तेवढे क्रिटिकल बनवणं टंक जे मोडी लिपीचे असतील ते शक्य नव्हतं. दुसरी गोष्ट की मोडी लिपीचं स्वतःचं असं काही व्याकरण तेवढं सक्षम नाही आहे किंवा व्याकरणाचे नियम मोडी लिपी पाळतच नाही. त्यामुळं जे काही लिहिलं जातं ते व्याकरणदृष्ट्या शुद्ध लिहिलं जात नाही, कुठल्या नियमाप्रमाणे लिहिलं जात नाही. त्यामुळं वाचणाऱ्याला पण जसं मी मगाशी म्हटलं तसं की आपल्या स्वतःच्या अभ्यासाने आणि आपल्या स्वतःच्या अनुभवाने त्याचा अर्थ लावावा लागतो. त्यामुळे त्या पद्धतीनं एका ठराविक नियमामध्ये मोडी लिपीला बसवता येणे शक्य नसल्यामुळे आणि मोडी लिपीचे टंक निर्माण करणं अवघड आहे. आणि ते टंक निर्माण जरी केले तरी मोडी लिपी ज्या पद्धतीने सलग लिहिली जाते किंवा सरळ हाताने लिहिली जाते, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता, नियम न पाळता लिहिली जाते आणि त्यातून भावना व्यक्त केल्या जातात, तसं छपाई यंत्रामध्ये ते करता येणं शक्य नव्हतं. म्हणून हळूहळू काय व्हायला लागलं की आधुनिक काळामध्ये जिथे पुस्तकं छपाई यंत्रामध्ये छापली जाऊ लागली तिथे किंवा कॉम्प्युटरचा जमाना आल्यानंतर फॉन्ट निर्माण झाले, त्या जमान्यामध्ये मोडी लिपी ही हळूहळू मागं पडत गेली. याचा अर्थ मोडी लिपीचे फॉन्ट उपलब्ध नाही आहेत किंवा मोडी लिपीचे टंक उपलब्ध नाहीत असं नाही आहे. आहेत पुरातन काळापासून किंवा आजही मोडी लिपीमध्ये आपल्याला काही ॲप्स उपलब्ध आहेत. सिडॅकने निर्माण केलेलं पण एक ॲप उपलब्ध आहे आपल्याला शिकायचं असेल तर. पण मोडी लिपीचं जे मूळचं सौंदर्य आहे आणि मोडी लिपीची जी मूळची क्षमता किंवा ताकद आहे ती मानवी लिखाणामध्ये आहे. ती ताकद मोडी लिपी जेव्हा तांत्रिकदृष्ट्या आपण छापतो टंकामध्ये एखाद्या किंवा प्रेसमध्ये किंवा आपण फॉन्ट म्हणून कॉम्प्युटरमध्ये लिहितो तेव्हा ती तेवढी उतरतेच असं नाही. त्याच्यामुळे मोडी लिपी ही हळूहळू काय पडत गेली, मागे पडत गेली. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा हा उपस्थित केला जातो की मोडी लिपीमध्ये तुम्ही काव्यरचना करू शकत नाही, जो मी मगाशी मुद्दा घेतला तो. मोडी लिपीमध्ये तुम्ही एखादी गोष्ट समाजाला समजेल अशी सहज सांगू शकत नाही, कारण मुळामध्येच मोडी लिपी ही ऐतिहासिक लिपी आहे. ती 900 वर्षापासून चालत आलेली आहे. त्यामुळे ती आजच्या कालखंडाशी किंवा आजच्या आपल्या बोलीभाषेशी, जी आपण मराठीचं आज जे आपल्या बोलीभाषेचं स्वरूप आहे त्याच्याशी तितकीशी मेळ खात नाही. म्हणजे तुम्ही जर सभासदाची बखर वाचली तर त्यातली जी भाषा आहे ती भाषा म्हणजे सभासदाची बखर मोडी लिपीमध्ये लिहिली गेली, पण भाषा मराठीच आहे. तर तुम्ही ती बखर वाचली तर त्या बखरीमधली मराठी भाषा आज आपण बोलताना वापरत नाही, ती आज आपली भाषा नाही आहे. त्यामुळे मोडी लिपी त्या काळातली भाषा लिहिण्यासाठी उपयुक्त होती. तेव्हा अनुस्वार वापरले जात नव्हते किंवा ह्रस्व दीर्घाचा एवढा विचार केला जात नव्हता बोलताना लिहिताना, त्यामुळे ती त्या काळात सोयीची होती. पण आज आपण व्याकरणाचे नियम पाळतो, आज आपण वेगळ्या वेगळ्या कविता करतो, आज आपण वेगळे वेगळे साहित्य प्रकार निर्माण केले. ते साहित्य प्रकार देवनागरी लिपीमध्ये आपण चांगल्या प्रकारे लिहू शकतो, पण ते सगळेच्या सगळे साहित्य प्रकार किंवा काव्यरचना मोडी लिपीमध्ये करता येणं किंवा लिहिता येणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे देखील मोडी लिपी मागं पडत गेली. आणि जरी समर्थ रामदासांनी अशा गोष्टीचा एखादा पाठपुरावा केला असेल किंवा मी म्हटलं समर्थ रामदासांनी पाठपुरावा केला नसेल, आपण समर्थ रामदासांना बाजूला टाकूयात, तरी पण मुद्दा हा आहे की आपण जे काही लिहितो ते समोरच्याला कळणं महत्त्वाचं आहे. ते कळालंच नाही तर मग त्यातला संदेश दूरपर्यंत जाणार नाही. म्हणजे मोडी लिपी आज मला जरी मी शिकलो तरी मोडी लिपीमध्ये जे काही लिहिलं आहे त्यातला संदेश समजून घेण्यासाठी मला माझ्या विवेकाची आणि तर्कबुद्धीची जोड असायला पाहिजे. जर मी माझी तर्कबुद्धी वापरली नाही तर मला त्या मोडी लिपीमध्ये जे लिहिलं आहे ते फक्त अक्षरं वाचून समजत नाही. म्हणजे एखादी लिपी समजायला, शिकायला, वाचायला जेवढी क्लिष्ट असेल तर त्या लिपीमध्ये एखादी रचना केली तर ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार कशी काय? कारण सर्वसामान्यांपर्यंत जर आपल्याला एखादा संदेश पोचवायचा असेल, जसं संतांना त्यांचा भक्तिमार्गाचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोचवायचा होता, सर्वसामान्यांच्या गळी उतरवायचा होता, समाजामध्ये त्यांना सुधारणा घडवून आणायची होती, तर एवढ्या क्लिष्ट लिपीमध्ये जर त्यांनी ते लिखाण केलं असतं ते सर्वसामान्यांपर्यंत पोचलं नसतं. त्याच्यामुळे जर लोकमानसापर्यंत तुम्हाला संदेश पोचवायचा असेल तर तो बोली लिपीमध्ये पोचवावा. म्हणजे जी भाषा ज्या लिपीमध्ये लिहिली गेली तर सोपी पडते समोरच्याला वाचायला, त्याच्यामध्ये पोचवावा, असा त्याच्यामागचा एक अर्थ असू शकतो. की समर्थांनी जरी याला पाठिंबा दिला असेल देवनागरी लिपीला तरी पण, किंवा काही लोक त्याच्यामधून दुसरा अर्थ काढतात की जी रचना जेवढी क्लिष्ट तेवढी ती रचना जास्त सक्षम, तेवढी ती रचना जास्त सुंदर, किंवा तेवढी ती रचना आपण म्हणतो की जास्त पद्धतीने महत्त्वपूर्ण किंवा विद्वत्तापूर्ण असं समजलं जातं. मग मला तरी असं काही वाटत नाही, या तर्कामध्ये मला काही अर्थ वाटत नाही की मोडी लिपीमध्ये ते लिहिलं गेलं आहे ते समजायला क्लिष्ट आहे म्हणून त्याला समजून घेण्यासाठी डोक्याला किस पाडावा लागतो, मला माझ्या बुद्धीचा किस पाडावा लागतो म्हणून ते फार वरच्या दर्जाचं होतं असं काही मला वाटत नाही.
मोडी लिपीमध्ये लिहिलं गेलं समजायला अवघड आहे म्हणून त्याचा दर्जा वाढत नाही, आणि देवनागरी लिपीमध्ये लिहिलं जे सहज लोकांना समजतं म्हणून ते लिहिले त्या साहित्याचा दर्जा काही खालावत नाही. त्यामुळे या तर्काला पण माझ्या लेखी काही अर्थ नाही. क्लिष्टता, एखाद्या भाषेची किंवा लिपीची क्लिष्टता आणि त्या लिपीमध्ये किंवा भाषेमध्ये निर्माण केलेलं साहित्य याची प्रगल्भता, याचा जो संबंध जोडला जातो त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही. प्रगल्भता तुम्ही मंगेश पडघावकरांची गाणी ऐकली तरी तुम्हाला कळते, आणि प्रगल्भता तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली तरी तुम्हाला कळते. प्रगल्भता दोन्ही गोष्टींमध्ये असते. त्यामुळे प्रगल्भतेचा आणि लिपीचा आणि त्या साहित्य प्रकाराचा काही संबंध नाही. त्यामुळे अशा प्रकारचा तर्क कुणी मांडू नये. आणि मोडी लिपीमध्ये लिहिलं गेलं किंवा वाचलं गेलं, समजलं गेलं, मला मोडी लिपी बोलता यायला लागले की मी खूप वरच्या दर्जाचा झालो साहित्य क्षेत्रामध्ये किंवा भाषा विज्ञानामध्ये, असं जर कोणाचा समज असेल तर त्याला गैरसमज आहे, तो त्याला काही अर्थ नाही असं मला माझ्या तर्कबुद्धीने वाटतं. जो तो आपापल्या जागी जे आपण काही करतो त्याच्यामध्ये प्रगल्भता असतेच, त्याच्यासाठी भाषेच्या क्लिष्टतेची काही गरज नाही. आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया की हे सगळं झाल्यानंतर आता मोडी लिपीबद्दल आपण बघितलं की लोकांचे आक्षेप बघितले, महत्त्व बघितलं, इतिहास बघितला, वापर का होतो ते बघितलं. आता आपला मूळ प्रश्न आहे की मोडी लिपीची आपल्याला शिकणं गरजेचं आहे. तर आता पहिला मुद्दा आहे की जसं मगाशी म्हटलं तसं की जर तुम्हाला जुन्या कागदपत्रांचा अभ्यास करायचा असेल, म्हणजे तुम्ही सरकारी अधिकारी असाल, तुम्ही न्यायदान करत असाल, तुम्हाला एखाद्या गोष्टीचा निवाडा करायचा असेल, त्याच्यासाठी तुम्हाला प्राचीन डॉक्युमेंट आपल्या मराठी भाषेमधली पाहिजे असतील किंवा मराठी भाषेमधलीच पाहिजे असतील, तर मराठी भाषा प्राचीन काळी मोडी लिपीमध्ये लिहिली गेली. त्याच्यामुळे तुम्हाला जर जुन्या काळातली प्रशासकीय माहिती हवी असेल किंवा त्याच्या अनुषंगाने तुमचं काही कार्य असेल तर तुम्हाला मोडी लिपी शिकणं मस्ट आहे, पर्याय नाही, त्याला शिकायलाच लागणार. त्याच्यानंतर जर तुम्हाला मराठ्यांचा इतिहासाचा अभ्यास मुळातून करायचा असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी कुठल्याही लिप्यांतर केलेल्या लिखाणावर अवलंबून राहू नये, मला मुळातूनच ती सर्व डॉक्युमेंट वाचायची आहेत, तुम्हाला मोडी लिपी येणं मस्ट आहे. जोपर्यंत तुम्हाला मोडी लिपी येत नाही तोपर्यंत आपल्याला ते मुळातून कळणार नाही. आणि माझा अशी इच्छा आहे किंवा मला असं वाटतं की मराठी इतिहासाबद्दल जर कोणी एखादी व्यक्ती नवं काही संशोधन करू शकत असेल, तर इच्छित असेल की तिला नवीन संशोधन करण्याची इच्छा असेल, तर त्या व्यक्तीने मोडी लिपी ही आवर्जून शिकली पाहिजे. कारण मी एखाद्या मोडी लिपीतून लिप्यंतर केलेलं देवनागरी लिपीतलं पुस्तक वाचतो, तर त्या पुस्तक वाचताना ते लिप्यंतर ज्या माणसाने केलं त्याचा जो भाव असतो तोच त्याच्यामध्ये उमटलेला असतो. त्याला जे जाणवलं, त्याला जे समजलं किंवा त्याला जे मला सांगायचं आहे ते स्वतःचं म्हणणं तो त्या लिप्यंतरामध्ये मांडत असतो. कदाचित जर मी मुळामध्येच ते डॉक्युमेंट मोडी लिपीमधून वाचलं, जे प्राचीन काळामध्ये लिहिलं गेलं, शिवाजी महाराजांबद्दल आहे, पेशव्यांबद्दल आहे, तर कदाचित मला काहीतरी त्यातून नवीन उलगडा होऊ शकतो. म्हणजे लिप्यंतर करणाऱ्या लेखकाला जो उलगडा झाला आहे त्याच्यापेक्षा पण वेगळा उलगडा मला होऊ शकतो जर मी नव्याने ते डॉक्युमेंट वाचायला मुळातून मोडी लिपी शिकून सुरुवात केली तर. त्यामुळे ज्या कोणाला इतिहास संशोधन करायचं आहे, ज्या कोणाला प्रशासकीय कामांशी जुन्या संबंध येतो, त्या संदर्भात न्यायनिवाडे करायचे, त्यांनी मोडी लिपी ही शिकणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. पण हे दोन भाग वगळता इतर कोणी म्हणत असेल की मी मोडी लिपी शिकणं गरजेचं आहे का, आज मला जिवंत राहण्यासाठी मोडी लिपी शिकणं गरजेचं आहे का, आज मला रोजीरोटी येण्यासाठी मोडी लिपी शिकणं गरजेचं आहे का, आज मला माझी अस्मिता, स्वाभिमान, गर्व, अभिमान जिवंत ठेवण्यासाठी मोडी लिपी शिकणं गरजेचं आहे का, त्याचं उत्तर आहे नाही. म्हणजे या बाकीच्या गोष्टीच्या मोडी लिपीला चिकटवून मोडी लिपी शिकणं गरजेचं आहे सांगितलं जातं, त्याला काही एक अर्थ नाही. जर तुम्ही तुमचा अभिमान जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला गर्व वाटत असेल, तुम्ही मोडी लिपी शिकला त्याच्याबद्दल, किंवा तुम्हाला दुसऱ्यांच्या नजरेमध्ये स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं असेल मोडी लिपी शिकल्याबद्दल, त्यानंतर तुम्हाला छंद म्हणून मोडी लिपी शिकायची असेल, किंवा तुम्हाला अजून दुसरं काही वाटत असेल की मोडी लिपीमधून मला पैसे मिळतात वगैरे या सगळ्या गोष्टी, तर दुसऱ्या कारणांसाठी तुम्हाला मोडी लिपी शिकणं तुमच्यावर अवलंबून आहे, तुमच्या गरजेवर, तुमच्या आवडीवर, तुमच्या वेळेवर अवलंबून आहे. पण मगाशी मी जी दोन कारणं सांगितली की जुनी प्रशासकीय कागदपत्र आणि इतिहास संशोधन, या दोन गोष्टी वगळल्या तर मोडी लिपी या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये कुणीही शिकणे गरजेचं नाही आहे. नाही शिकली तरी फारसं काही बिघडणार नाही आहे. त्यामुळं असं काही नाही आहे की आज जो आपल्याकडे एक मोठा बलून तयार केला जातो की प्रसिद्धी तंत्र वापरलं जातं की मोडी लिपी काहीतरी अद्वितीय बाकी गोष्टी आहेत, त्यात अद्वितीय वगैरे काही नाही. ती मराठी भाषेची एक 900 वर्ष वापरत असणारी लिपी होती. जर तिचा तुमच्या जीवन मरणाशी काही संबंध येत असेल ह्या विषयामध्ये तर तुम्ही ती शिकायलाच पाहिजे मुळातून. पण नसेल येत तर नाही शिकली तरी चालण्यासारखं आहे. उगाच विनाकारण हा शिकतो म्हणून, तो बोलतो म्हणून, कोणीतरी म्हणलं म्हणून, महत्त्वाचं आहे म्हणून प्रशिक्षण वर्गाला जाऊन ती मोडी लिपी शिकण्यामध्ये काही अर्थ नाही. शिकलात तरी तुम्ही त्याचा सराव नाही केला, मगाशी मी म्हणलो तसं, तरी पालत्या गाड्यावर पाणी आहे काही वर्षानंतर, परत तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल. आणि मोडी लिपी शिकण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातला वेळ दिल्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही खरोखर काहीतरी मोडी लिपीमध्ये काम केलं पाहिजे, करणं फार गरजेचं आहे. आज मोडी लिपी शिकणारी किंवा मोडी लिपींचा अर्थ लावणारी कित्येक माणसं मिळत नाहीत आपल्याला, डॉक्युमेंट्स पडून आहेत. जर तुम्ही मोडी लिपी शिकलाच तर तुम्ही काहीतरी हातभार लावला पाहिजे इतिहास संशोधनामध्ये किंवा त्या
मराठी भाषेतल्या किंवा महाराष्ट्राच्या इतिहासातला एखादा नवीन पुरावा उजेडात आणण्यासाठी फक्त मी मोडी लिपी शिकलो आणि ते सर्टिफिकेट माझ्या फाईलमध्ये ठेवलं किंवा भिंतीवर तुम्ही लावून ठेवणार असाल तर मग मोडी लिपी नाही शिकला तरी काही हरकत नाही, त्याने या समाजामध्ये कुठला बदल होणार नाही. पुढचा मुद्दा आहे, काही लोकांचा असा हट्ट असतो की मोडी लिपीची तुलना संस्कृत भाषेशी केली जाते की संस्कृतसारखीच मोडी ही पुरातन लिपी आहे, ती टिकवलीच पाहिजे, ती जगवलीच पाहिजे, ती नाही जगली तर फार काही गोष्टी अनर्थ होतील. काही अनर्थ होणार नाही आहेत. हा मागाशी मी म्हणलो तसा अस्मितेचा मुद्दा आहे. भाषा ह्या काळाच्या ओघामध्ये निर्माण होतात, नष्ट होतात. भाषांबरोबरच भाषांमधल्या ज्या वेगळ्या वेगळ्या लिपी होतात त्या पण काळाच्या ओघामध्ये निर्माण होतात, उत्कर्षाला येतात, काही काळानंतर मृतपाय होऊन जातात. आपण किती तो आपल्या अस्मितेचा विषय केला तरी आपण जसं म्हणलेलं आहे की जसं गीतेमध्ये श्रीकृष्णाने म्हणलं आहे की मैं समय हूं, काळाची गती आपण रोखू नाही शकत. काळाच्या गतीबरोबर किंवा कालचक्राबरोबर गोष्टी निर्माण होणं, वाढीला लागणं आणि त्यांचा नाश होणं ही एक अटळ चालणारी प्रक्रिया आहे. तिच्यामध्ये आपण कोणी काही करू शकत नाही. म्हणजे आज एखादी गोष्ट नष्ट होणारच आहे तर ती नष्ट होणारी गोष्ट आज मी वाचवू शकत नाही काही केलं तरी पण. म्हणजे आज जी मराठी भाषा आपण बोलतो ती ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेप्रमाणे नाहीच आहे. जर मी आज म्हणायला लागलो की नाही, ज्ञानेश्वरांच्या काळात जी मराठी भाषा बोलली जात होती तीच अस्सल होती आणि तीच आज वाचवली पाहिजे, त्याला काही अर्थ नाही आहे. आणि उद्या जर तुम्ही 500 वर्षांनी जर तुम्ही टाईम मशीनमध्ये बसून पुढे गेला आणि 500 वर्षांनी उतरला परत महाराष्ट्रामध्ये तर त्या कालखंडामध्ये जी मराठी भाषा बोलली जात असेल, जिवंत असेलच तर ते आपण जी बोलतो ती मराठी भाषा नक्कीच नसेल. म्हणजे भाषांमध्ये फरक पडत जातो. भाषांमध्ये कालानुसार भाषा नवीन जन्माला येतात आणि जुन्या भाषा नष्ट होतात, हे चालतच राहतं. त्यामुळे कुठल्याही एखाद्या भाषेला आपल्या अस्मितेचा आपण प्रश्न करता कामा नये की मोडी लिपी मला आलीच पाहिजे, संस्कृत ही जगवलीच गेली पाहिजे किंवा या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आपल्याला आज संस्कृत उपयुक्त आहे कारण तिच्यामुळे आपल्याला जुन्या काळातले प्राचीन ग्रंथ वाचता येतात. जुनं साहित्य जे आहे ते संस्कृत भाषेमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे त्या साहित्याचा अभ्यास करण्यासाठी संस्कृत भाषा येणं गरजेचं आहे. पण संस्कृत भाषा मेली तर आपल्या समाजामध्ये फार काही नुकसान होईल असं काही आजच्या कालखंडामध्ये नाही आहे. तसं मोडी लिपी जरी आजच्या समाजामधून नष्ट झाली तर नुकसान एवढंच होईल की मराठ्यांच्या इतिहासाची जी कागदपत्रं आहे ती आपल्याला वाचता येणार नाही जर आपण ती रूपांतरित करून ठेवली नाहीत तर. आणि आता विषय निघाला म्हणून सांगतो की आजही जी आपण मोडी लिपीमध्ये जी कागदपत्रं आहेत ती मराठी लिपीमध्ये आपण देवनागरी लिपीमध्ये आपण रूपांतरित करून ठेवतो आहे. ती मराठी लिपीमध्ये रूपांतरित करून ठेवलेली कागदपत्रं देखील आपण व्यवस्थितरित्या डॉक्युमेंट करून ठेवली पाहिजेत. म्हणजे डिजिटलायझेशन करून ठेवली पाहिजेत. मराठी लिपीचं देवनागरी लिपीमध्ये रूपांतर कशा पद्धतीने केलं जातं त्याचं काहीतरी लिहून ठेवलं पाहिजे. कारण उद्या 500 वर्षानंतर जर आपण मी जसं म्हणतो अशी परिस्थिती आली तर आज जी आपण मराठी लिपीमध्ये कागदपत्रं लिहिली आहेत त्यांची अवस्था पण आजच्या मोडी लिपीच्या कागदपत्रांसारखीच असणार आहे. कारण पुढच्या 500 वर्षानंतर लोकांना कदाचित आज जे आपण मराठी लिपीमध्ये लिप्यांतर केले मोडीतून मराठीत ते पण लोकांना समजेल का नाही माहीत नाही. कारण भाषा 500-1000 वर्षानंतर बदलते त्या कालखंडामधली किंवा त्या प्रदेशातली लोक वेगळीच भाषा बोलत असतात. ही भाषा विज्ञानाचा तुम्ही अभ्यास केला तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आज जे आपण म्हणतो आहे की मराठ्यांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी मोडी लिपीतून देवनागरी लिपीमध्ये लिप्यांतर करून ठेवा. तर देवनागरी लिपीमध्ये म्हणजे लिप्यांतर आपण करून ठेवतो ते आपण अशा पद्धतीने करून ठेवलं पाहिजे. त्याचं काहीतरी असं एक नियमावली बनवली पाहिजे की 500 वर्षानंतर पण परत जर कोणी ती आजची मराठी लिपी वाचायला लागलं, देवनागरी लिपी आपण वापरतो त्याला ती कळली पाहिजे. नाहीतर नुसताच आपण आपल्या लिपीचा अभिमान बाळगायचा, भाषेचा अभिमान बाळगायचा. संस्कृतच्या बाबतीत पण आपण हेच केलं पाहिजे की आजपर्यंत संस्कृत जिवंत राहिलेली आहे, पुढची 1000 वर्ष जर ती जिवंत राहायची असेल तर त्याच्यासाठी पण आपण याच गोष्टी केल्या पाहिजे. आपण आत्ता मी सांगितल्या त्या की पुढच्या 1000 वर्षानंतर पण लोकांना संस्कृत समजेल याच्यासाठी काहीतरी आजच तरतूद करून ठेवली पाहिजे. त्या पद्धतीचं काहीतरी एक आपण सिस्टीम बनवली पाहिजे की कशाप्रकारे तंत्रज्ञान बदलेल किंवा कशाप्रकारे गोष्टी बदलतील. जर उदाहरणार्थ सांगायचं झालं की मी थोडंसं आहे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे म्हणून सांगतो. जुन्या काळामध्ये आपण पहिल्यांदा फ्लॉपी वापरायचो, नंतर आपण CD वापरायला लागलो, नंतर आपण पेन ड्राईव्ह वापरायला लागलो. आता तर आपण सर्व वायफाय ब्लूटूथच्याद्वारे करतो. म्हणजे टेक्नॉलॉजी बदलली. फ्लॉपी वापरणारा आजच्या कालखंडामध्ये एखाद्याला तुम्ही फ्लॉपी दिली त्याला फ्लॉपी कशी वापरायची आणि त्या फ्लॉपीमध्ये काय लिहिलं जात होतं डॉसमध्ये काय होतं ते समजणार पण नाही. आज ही परिस्थिती आहे 20 वर्षामध्ये तंत्रज्ञानाची. तर 500 वर्षानंतर तंत्रज्ञानाची काय प्रगती असेल. म्हणजे आज जरी मी क्लाउडवर जरी सर्व माहिती साठवून ठेवली माझी मराठ्यांच्या इतिहासाची मोडी लिपीतून देवी लिपीमध्ये रूपांतर करून तरी 500 वर्षानंतर क्लाउड तरी असेल काय किंवा क्लाउडच्या रूपामध्ये साठलेली माहिती त्या काळातल्या लोकांना समजेल काय याचा पण थोडा आपण विचार केला पाहिजे आणि काहीतरी त्याच्याबद्दल उपाययोजना करून ठेवायला पाहिजे. जर खरोखर आपण मोठ्या प्रमाणामध्ये विचार करत असू तर जस्ट आपण आपल्या मनोरंजनासाठी करत असू बाबा इकडच्या लिपीतून इकडच्या लिपीमध्ये लिहिलं तर ठीक आहे, काय हरकत नाही. माझ्याकडे वेळ आहे, माझ्याकडे पैसा आहे, मी इकडून इकडे लिप्यांतर करून ठेवतो, याला काही हरकत नाही, ते आपण करू शकतो. पण त्याचा संबंध कुठल्या अस्मितेशी, अभिमानाशी किंवा कुठल्या भाषेशी, कुठल्या धर्माशी, जातीशी, प्रांताशी, प्रदेशाशी जोडता कामा नये.
कारण बदल ही या जगामध्ये एकमेव अशी गोष्ट आहे की जी कधीच बदलत नाही, ही सातत्याने होतच असते, ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्यामुळं आपण ह्या गोष्टींचा म्हणजे भाषांचा, लिपीचा संदर्भ आपल्या अस्मितेशी किंवा कुठल्या भाषिक प्रादेशिक अस्मितेशी जोडायचं कारण नाही. त्याच्यानंतर आपण असं नेहमी म्हणतो की मोडी लिपी टिकवली पाहिजे, मोडी लिपी टिकवली पाहिजे. जर आपल्याला खरंच एवढा पुळका आहे भाषांचा आणि त्याच्यासाठी आपण कारण देतो का, तर मोडी लिपी प्राचीन आहे, त्याच्यामुळे मग मराठ्यांचा इतिहास मोडी लिपीशी रिलेटेड आहे, त्यामुळे मोडी लिपी टिकलीच पाहिजे. जर मग खरोखर जर मला मराठ्यांच्या इतिहासाचा एवढा पुळका आहे किंवा मला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल एवढी कळकळ आहे, तर फक्त मोडी लिपी नाही, मग ब्राह्मी लिपी आणि खरोष्टी लिपी आहे, ती खरोष्टी आणि ब्राह्मी लिपी पण टिकवण्याचे प्रयत्न केले गेले पाहिजेत. कारण कित्येक महाराष्ट्राच्या इतिहासाचे पुरावे ब्राह्मी आणि खरोष्टी लिपीमध्ये पण लिहिले गेलेले पाहिजेत. मग मी मोडी लिपीचा हट्ट का धरतो? कारण मोडी लिपी माझ्या शिवकालीन आणि पेशवेकालीन अस्मितांशी जास्त जवळची असते. मी ज्याच्याशी स्वतःला कनेक्ट करतो त्या लिपीचा मी आग्रह धरतो ती लिपी टिकवण्यासाठी. मगाशी मी जसं म्हटलं तसं की हा भाषिक आग्रह झाला, की भाषिक माझा इम्पॅक्ट झाला, ज्याच्यामुळे मी मोडी लिपीलाच महत्त्व देतो. माझं म्हणणं असं आहे की मोडी लिपीबरोबर जर तुम्ही खरोखर इतिहास संशोधनासाठी ती लिपी शिकत असाल किंवा तुम्हाला इतिहास समोर यावा असं त्या लिपीतून वाटत असेल, तर बाकीच्या लिपी पण शिकायला तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे. अजूनही काही लिपी सापडतील ज्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास सापडेल, त्याचाही तितक्याच याने अभ्यास केला गेला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने मोडी लिपीबरोबरच या बाकीच्या लिपींना पण पुनर्जीवित करण्यासाठी तेवढाच प्रयत्न केला गेला पाहिजे, जेणेकरून अजून काही गोष्टी ज्या अंधारात असलेल्या आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल त्या आपल्या लक्षात येतील. त्याच्यानंतर मगाशी जे म्हणल्याप्रमाणे की मोडी लिपी मुळातच फार ऐतिहासिक आणि क्लिष्ट आहे, म्हणजे वाचायला खूप क्लिष्ट आहेत, वाचण्यास कठीण आहे, लिहिण्यास कठीण आहे. सर्वसामान्य वापरामध्ये किंवा सर्वसामान्य दैनंदिन जीवनामध्ये तिचा वापर केला जाऊ शकत नाही. प्राचीन कालखंडामध्ये पण तुम्ही बघितलं असेल तर मोडी लिपी ही प्रामुख्याने दस्तावेज लिहिण्यासाठीच वापरली गेली. सर्वसामान्य माणसं त्या काळामध्ये जी मराठी भाषा बोलत असणार आहेत ती मोडी लिपीमध्ये लिहिल्या गेल्याप्रमाणे बोलत नसणार आहेत. म्हणजे आजही जर तुम्ही बघितलं तर आपण काय करतो की तुम्ही कधी जसं मी म्हटलं तसं पुराभिलेख कार्यालयामध्ये आपण गेलो, अभिलेख कार्यालयामध्ये गेलो किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलो, जसं म्हटलं जिथं आपली जुनी दस्तावेज ठेवलेले आहेत, किंवा आजही आपण आपल्याला काही एखाद्या जमिनीचा व्यवहार करायचा असेल तर एखादा करारपत्र केलं तर ते करारपत्रामध्ये जी भाषा लिहिली जाते, न्यायालयामध्ये निवाडे लिहिण्यासाठी जी भाषा लिहिली जाते, आपली प्रशासकीय पत्र निघतात किंवा आदेश निघतात किंवा ते लिखाण केलं ती जी भाषा लिहिली जाते, ती प्रशासकीय भाषा आज आपण दैनंदिन जीवनामध्ये बोलताना वापरतो का? नाही वापरत. तसंच मोडी लिपीचं पण जुन्या काळामध्ये होतं. मोडी लिपी कागदावर लिहिली जात होती, पण दैनंदिन वापरामध्ये जुन्या काळामध्ये पण कोणीही मोडी लिपी वापरत नव्हतं बोलताना. ती फक्त लिहिण्यासाठी आणि त्यातही प्रशासकीय कागदपत्र लिहिण्यासाठी मोडी लिपी वापरली जात होती. तिला मर्यादा होत्या त्या समाजामध्ये, पण ज्या समाजामध्ये मोडी लिपी उत्कर्ष अवस्थेला पोहोचलेली होती. त्यामुळे आज काही लोक असं एक मोडी लिपीच्या समर्थनार्थ बोलताना दिसतात की मोडी लिपीला पुनर्जीवित केलं पाहिजे, मोडी लिपी समाजामध्ये लिहिली गेली पाहिजे, मोडी लिपी बोलली गेली पाहिजे, मोडी लिपी वाचली गेली पाहिजे, मोडी लिपी आजच्या समाजाचा भाग आहे, मोडी लिपीमध्ये नाही बोललं तर आपण आपल्या इतिहासाला दुर्लक्ष करतो आहे. तर ही गोष्ट चुकीची आहे. मी मोडी लिपी नाही शिकलो किंवा मी मोडी लिपी नाही बोललो किंवा मला मोडी लिपीमध्ये इंटरेस्ट नसेल काही कारणाने, तर याचा अर्थ असा नाही की मला माझ्या इतिहासाबद्दल आस्था नाही, असा दावा केला जातो. म्हणून हे उदाहरण सांगितलं की ज्या काळामध्ये मोडी लिपी लिहिली जात होती त्या काळामध्ये पण ती बोलीभाषा म्हणून वापरली जात नव्हती, हे उघड सत्य आहे. आणि आजही ती मोडी लिपी आपण शिकलो तरी पण आपण ती फक्त ऐतिहासिक कागदपत्र वाचण्यापुरतीच मर्यादित राहणार आहे, ती आपल्या बोलीभाषेमध्ये कधी येणार नाही. कोणी तो प्रश्न स्वतःच्या अस्मितेचा प्रश्न करून आपल्यासमोर मांडत असेल की नाही अशा रीतीनं मोडी लिपीचं महत्त्व आहे ती समाजामध्ये आली पाहिजे, तर आपण त्या व्यक्तीपासून थोडंसं सावध राहिलं पाहिजे की मोडी लिपीचं ते महत्त्व नाही. मोडी लिपीचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये आज फक्त आणि फक्त ऐतिहासिक कागदपत्र आणि जुनी न्यायनिवाड्याची कागदपत्र समजण्या इतपंच मर्यादित आहे. त्याच्यानंतर मोडी लिपीचं महत्त्व आत्ताच्या जीवनामध्ये काही नाही आहे. तुम्ही शिकला तरी तुम्ही ती मोडी लिपी बोलू शकणार नाही. आणि जर तुम्ही मोडी लिपी शिकल्यानंतर ती मोडी लिपी दुसऱ्यांना शिकवून जर काही पैसे कमवायचा विचार करत असाल तर कोणी इतिहासतज्ञ जे लोक असतील ज्यांना इतिहासाची आवड आहे तोच माणूस तुमच्याकडे मोडी लिपी शिकायला येईल. त्यामुळे तुम्ही असं म्हणाल की मी भरपूर पैसे कमवले मोडी लिपी शिकून, तेवढे पैसे तुम्हाला त्यातून मिळणार नाहीत. उत्पन्नाचं साधन म्हणून जर तुम्ही मोडी लिपी शिकायचा प्रयत्न करत असाल तर कृपया ती शिकण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्याऐवजी तुम्ही फ्रेंच किंवा स्पॅनिश एखादी भाषा जर शिकण्याचा प्रयत्न केला आणि ती दुसऱ्याला शिकवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तुम्हाला जास्त पैसे मिळू शकतील मोडी लिपीचा कोर्स करण्यापेक्षा. हे एक उदाहरण सांगायचं म्हणून इथे सांगितलं. त्याच्यानंतर असं म्हणलं जातं की मोडी लिपीचा टंक निर्माण करण्यासाठी किंवा मोडी लिपीचा फॉन्ट निर्माण करण्यासाठी काही लोक विरोध करतात. काही लोकांचं म्हणणं आहे की मोडी लिपी ही कॉम्प्युटरवर टाईप केली जाता कामा नये, किंवा काही लोकांचं म्हणणं आहे मोडी लिपी ही प्रेसमध्ये प्रिंटिंग प्रेसमध्ये तो टंक निर्माण करून
छापली जाता कामा नये, कारण त्याच्यामध्ये मोडी लिपीचा आत्मा नाही. मोडी लिपी हातानेच लिहिली गेली पाहिजे असा काही लोकांचा आग्रह आहे. हाताने लिहिली गेलेली मोडी लिपी हीच उच्च दर्जाची आहे. छापली गेलेली किंवा कॉम्प्युटर फॉन्टच्या दर्जामध्ये पब्लिश केलेली मोडी लिपीला तेवढा दर्जा नसतो. आता मला मुळामध्ये हा मुद्दाच कळत नाही, वादाचा मुद्दा कसा काय होऊ शकतो. कारण मी मगाशी म्हटलं तसं मोडी लिपीचं महत्त्व आपल्यासाठी फक्त आणि फक्त ऐतिहासिक कागदपत्रांचे अर्थ समजून घेणं, न्यायदेवळाचे अर्थ समजून घेणं एवढंच आपल्या आयुष्यामध्ये मर्यादित राहिलेलं आहे. मग तो अर्थ मी कॉम्प्युटरवर समजून घेतला काय, मी तो छापील पुस्तकामध्ये समजून घेतला काय, की मी हाताने लिहिलेल्या दस्तावेजामधून समजून घेतला काय फरक पडतो. मला नव्याने तर काय आज मोठा ग्रंथ लिहायचा नाही मोडी लिपीमध्ये कुठला, किंवा कोणी आज नव्याने मोडी लिपीमध्ये बखर लिहायला जाणार नाही शिवाजी महाराजांची परत. त्यामुळे या गोष्टीने विरोध करायचं कारण काय. हा फक्त काय झाला की एक दुराभिमानाचा विषय झाला, की आपण म्हणतो की एखादी गोष्ट माझ्या अभिमानाची होते, पण जेव्हा तो अभिमान पराकोटीला जातो तेव्हा त्याचा दुराभिमान होतो. म्हणजे काही लोकांच्या बाबतीत मोडी लिपीच्या बाबतीत असं होतं की ते मोडी लिपीचे एवढे अभिमानी लोक आहेत की त्यांचा अभिमान एवढा पराकोटीला पोहोचतो की तो अशा रीतीने दुराभिमान म्हणून समोर यायला लागतो की लोक मग मोडी लिपीच्या प्रसाराला पण विरोध करू शकतात. मोडी लिपीचा उलट फॉन्ट निर्माण झाला आणि कॉम्प्युटरवर मोडी लिपी लिहिता वाचता येऊ लागली तर तिचा प्रसार जास्त लोकांपर्यंत होणार नाही. मोडी लिपी जर छापता येऊ लागली पुस्तकाच्या स्वरूपामध्ये, तर एखाद्या माणसाने उद्या ठरवलं की मला मोडी लिपीमध्ये एखादा ग्रंथ लिहायचा आहे, त्याने तो मोडी लिपीमध्ये लिहून प्रकाशित केला तर त्याचा उपयोग होणार नाही. 18व्या शतकामध्ये काही नियतकालिका मोडी लिपीमध्ये प्रकाशित देखील होत होती, ती लोकं वाचत देखील होती. म्हणजे ते प्रकाशित झालेलं कोणी वाचणार नाही, आणि वाचलं तर ते कमी दर्जाचं कशाप्रकारे होऊ शकतं, कारण ते टंक लेखनामध्ये लिहिलेलं, हाताने लिहिलेलं नाही. म्हणजे हाताने लिहूनच मी वर्तमानपत्र प्रसिद्ध करायचं का मोडी लिपीमध्ये. मग हे जे मुद्दे आहेत हे मगाशी मी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे किंवा काही भाषिक दुराभिमान आहेत, काही प्रादेशिक दुराभिमान आहेत, आणि हे वैयक्तिक दुराभिमान आहेत अहंकारापायी निर्माण झालेले, की प्रचंड की माझी मोडी लिपी अशीच लिहिली गेली तर श्रेष्ठ, तशी लिहिली गेली तर श्रेष्ठ आहे. याला व्यक्तिशः तसा काही एक अर्थ नाही. त्याच्यानंतर काही लोक अशा असतात की ज्यांना व्याकरणाचा कंटाळा असतो पहिल्यापासून. आपण शाळेमध्ये बघतो की शाळेमध्ये शिक्षक असतात ते काही लोकांना सारखं छडीने मारत असतात विद्यार्थ्यांना. पहिली वेलांटी का नाही काढली, दुसरा उकार चुकीचा का काढला, अनुस्वार असा का दिला, तुला कळत का नाही आहे, किती चुका करतो. मग त्या मुलाला काय होतो, व्याकरणाचा कंटाळा येतो. तो म्हणतो मला भाषाच नको, तो भाषा सब्जेक्ट सोडून देतो, गणित शिकायला लागतो, नाही तर शाळाच सोडून देतो, दुसरीकडे काहीतरी कामकाज करायला लागतो. कित्येक उदाहरणं अशी आहेत माझ्या बघण्यात की त्यांनी अक्षरशः व्याकरणाला कंटाळून शाळा सोडून दिल्या आहेत, की ते नकोच कटकट. त्यांना शेवटपर्यंत ते कळत नाही की हे उकार कुठे लिहायचं आणि मात्रा कुठे लिहायचं ना, असं का होतं दरवेळेला. म्हणजे व्याकरणाचा पण काही काही वेळेला अतिरेक केला जातो गोष्टीमध्ये, शिकवण्यामध्ये. आणि काही काही लोकांना अतिरेक उलट्या अर्थाने असतो की त्यांना व्याकरण नकोच असतं. व्याकरणचे नियम जर आपण पाळले नाही तर भाषेचं सौंदर्य हरवून जाईल. भाषेची जी नियमबद्धता आहे की त्या नियमांमुळे भाषेला एक अधिकारिकता येते ती हरवून जाईल. त्यामुळे व्याकरणदृष्ट्या जेवढं शुद्ध लिहिता येईल तेवढं आपण लिहिण्याचा प्रयत्नच गेला पाहिजे. पण काही काही लोकांना व्याकरणाविषयीच मान्य नाही. त्यांना असं वाटतं की मला वाटेल तसं मी ऱ्हस्व लिहिणार, मला वाटेल तसं मी दीर्घ लिहिणार, मला वाटेल तर मी विरामचिन्ह देईल, मला वाटलं तर मी देणार नाही, मला कोणी अडवायचं नाही. या प्रकारची जी लोकं आपल्या समाजामध्ये आहेत त्यांना मोडी भाषा फार जवळची वाटते. त्यांना वाटते देवनागरी लिपी नकोच, मला देवनागरी लिपीचा काही उपयोग नाही, देवनागरी लिपी सोडून देऊ. मग मोडी भाषेचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या लोकांमध्ये असे पण काही लोक आहेत की जे व्याकरणाला त्यांचा विरोध आहे म्हणून मोडी लिपीला पुरस्कृत करत असतात वेळोवेळी. पण परत एकदा मी सांगतो की मोडी लिपीला तुम्ही त्यात व्याकरण नाही आहे म्हणून पुरस्कृत करत असाल तरी काही फरक पडत नाही. मोडी लिपीचं महत्त्व तेच आहे जे आहे ते ऐतिहासिक संदर्भ वाचणे, कागदपत्र वाचणे, न्यायनिवाड्याची कागदपत्र वाचणे, त्याच्या पलीकडे मोडी लिपीचा संदर्भ नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा व्याकरणाचा मुद्दा घेऊन उगाच मोडी लिपीला महत्त्व द्यायचं काही कारण नाही. त्याच्यापुढे अजून काही व्यक्ती मी माझ्या आयुष्यात बघितलेले आहेत की ते, मला कोणाचं व्यक्तिशः नाव नाही घ्यायचं, पण मोडी लिपीच्या नावाखाली हे लोक मोडी महर्षी झालेले आहेत स्वतःहून. म्हणजे पूर्वीच्या काळीमध्ये मोडी लिपीचा अभ्यास नव्हता एवढा. काही लोकांनी सुरुवातीला मोडी लिपीचा अभ्यास केला, त्यांनी कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली मोडी लिपीच्या, त्यांनी मोडी लिपीच्या प्रसाराला मोठा हातभार लावला. आणि ही गोष्ट खरीच आहे की या लोकांच्या धडपडीमुळेच, म्हणजे मोडी लिपी जेव्हा पूर्णपणे दुर्लक्षली गेली होती, समाजाला तिचं महत्त्व कळत नव्हतं, तेव्हा काही लोकांनी मोडी लिपीचा अभ्यास केला, मोडी लिपी वाचली, मोडी लिपीचं हे ऐतिहासिक महत्त्व समजून घेतलं आणि सर्वसामान्यांना मोडी लिपी शिकवायला सुरुवात केली, सर्वसामान्यांमध्ये मोडी लिपीचा प्रसार करायला सुरुवात केली. हा प्रसार करता करता त्या व्यक्तींना आपोआप एक महत्त्व प्राप्त झालं. कारण एखादी गोष्ट शिकवणाऱ्या जर कमी व्यक्ती समाजामध्ये उपलब्ध असतील किंवा मोजक्याच व्यक्ती उपलब्ध असतील तर आपोआप त्या व्यक्तींना महत्त्व प्राप्त होतं, त्या व्यक्तींना ज्ञानी ऋषी म्हणून समजलं जाऊ लागतं. काही लोकांना ज्या बाबतीमध्ये तीच गोष्ट झाली की ते सुरुवातीच्या काळापासून मोडी लिपीच्या या आपण जे म्हणतो पुनरुज्जीवनाच्या कालखंडाचे साक्षीदार होते. त्यामुळे आज ते लोक स्वतःला मोडी महर्षी समजू लागलेले आहेत. आणि मला मोडी लिपी नाही आली तर जणू काही महाराष्ट्र जिवंत राहू शकत नाही अशा कसोशीने मोडी लिपीचा प्रसार करत असतात. तर मला तीही गोष्ट पटत नाही की आपण नेहमी वास्तवाला धरून राहिलं पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं की मोडी लिपी जर नाही राहिली तर महाराष्ट्राचं फक्त एवढंच नुकसान होईल की महाराष्ट्राचा इतिहास समजणार नाही.
आणि आज ती परिस्थिती नाही आहे, कारण बऱ्यापैकी मोडी लिपी आज सगळं आपल्याला येते. महत्त्वाच्या गोष्टींचं आपण लिप्यंतर करून घेतलेलं आहे. उरलेल्या गोष्टींचं पण लिप्यंतर मोडी लिपीतून देवनागरी लिपीमध्ये होऊन जाईल. तेवढी आज आपल्या समाजामध्ये क्षमता आहे, तेवढे विचार करणारे लोक आहेत. नवीन पिढी मोडी लिपीकडे आकृष्ट होते आहे, शिकते आहे. त्यामुळं कुणी या जीवाच्या आकांताने मोडी लिपीचा पुरस्कार नाही केला पाहिजे की मोडी लिपी नाही शिकली गेली, मोडी लिपी नाही आली, मोडी लिपी नाही समजली गेली, मी शिकवतो तीच मोडी लिपी खरी, मी मोडी लिपीला आयुष्य वाहून घेतलं आहे, त्याच्यामुळं या गोष्टी होतात. अशा पद्धतीने कोणी जर ती मोडी लिपीचा उदो करत असेल तर त्याच्यापासून पण आपण दूर राहिलं पाहिजे. कित्येक लोकांच्या बाबतीमध्ये असं गोष्ट होतात. मोडी लिपीच्या बाबतीने जगामध्ये आपण सगळीकडे बघतो की एखादी व्यक्ती कुठल्या तरी नवीन क्षेत्रामध्ये जाते, त्या क्षेत्रामध्ये कोणी व्यक्ती नसतात, दुसऱ्या ती व्यक्ती प्रयत्न करते, स्वकष्टाने ज्ञान मिळवते, दुसऱ्यांमध्ये वाटायला लागते, नंतर त्या व्यक्तीला मानसन्मान मिळायला लागतो आणि मग ती व्यक्ती त्या क्षेत्रातली महर्षी समजली जाऊ शकते. मग ती व्यक्ती त्या गोष्टीचा हळूहळू अतिरेक करायला लागते. मोडी लिपीच्या बाबतीत पण ह्या गोष्टी व्हायला लागल्या की हळूहळू काय व्हायला लागले, अतिरेक व्हायला लागला आहे की मोडी लिपी जसं काही महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न झालेला आहे, अशी काही एक परिस्थिती नाही आहे. काही लोक तशा प्रकारे प्रिटेंड करण्याचा किंवा दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करत असतात. त्याच्यापासून पण आपण सावध राहायला पाहिजे की मी मोडी लिपी नाही शिकलो तर महाराष्ट्र बुडणार आहे किंवा महाराष्ट्राचा इतिहासच कोणाला समजणार नाही आहे, म्हणून मी काहीतरी करून मोडी लिपी शिकलीच पाहिजे, या भावनेनं मोडी लिपी शिकायला जाऊ नका. अभ्यास करणारे लोक आहेत, शिकणारे लोक आहेत आणि एवढी काही बिकट अवस्था आजही मोडी लिपीबद्दल किंवा महाराष्ट्रामध्ये निर्माण नाही झाली की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला सक्ती केली पाहिजे मोडी लिपी शिकण्याची, नाहीतर महाराष्ट्राचा इतिहास नाश पावेल आणि महाराष्ट्राचं भविष्य अंधकारमय होईल, अशी देखील काही परिस्थिती नाही आहे. त्याच्यानंतर मोडी लिपीमध्ये जे आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारचे संकेत असतात, म्हणजे व्याकरणाचे संकेत असतात किंवा बोलीभाषेतले संकेत असतात. काही लोकांना आत्ताची जी बोलीभाषा वापरली जाते किंवा आत्ताची जी लिपी वापरली जाते तिच्याबद्दल तक्रार असते. म्हणजे सर्व काळामध्ये तुम्ही बघितलं, तुम्ही कोणत्याही काळामध्ये जा, तुम्ही कोणत्याही देशामध्ये जा, तिथे जी भाषा बोलली जाते तिच्याबद्दल काही लोकांना नेहमी तक्रार असते किंवा ती भाषा ज्या लिपीमध्ये लिहिली जाते तिच्यावर टीका करणारे लोक हे सर्व काळामध्ये सार्वत्रिक सर्व भाषांमध्ये आहेतच. तसे आपल्या देशामध्ये पण, महाराष्ट्रामध्ये पण मराठी भाषेबद्दल, मराठी भाषा जे देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते त्या देवनागरी लिपीबद्दल तक्रारी करणारे, समस्या असणारे किंवा त्यातले दोष दाखवणारे किंवा या त्रास असणारे देवनागरी लिपीचे काही लोक आजही अस्तित्वात आहेत. त्यांना देवनागरी लिपी नकोच आहे. त्यामुळे हे लोक पण काय करत असतात की देवनागरीला पॅरलल उभी राहील, समांतर अशा एखाद्या लिपीचा पुरस्कार करायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे काही लोक मोडी लिपीला पुरस्कृत करताना आपल्याला दिसतात. पण लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की हा विरोध जो आहे की देवनागरी लिपी नको म्हणून मोडी लिपी चांगली, हा विरोधासाठी विरोध आहे आणि हा आजच्या काळात होत नाही. हा भाषा जन्माला आल्यापासून चालत आलेला आहे, तर उद्या पण चालत राहणार आहे की जी अस्तित्वात आहे तिचा विरोध करायचा आणि तिला पर्यायी जी कुठली एखादी लिपी किंवा भाषा असेल तिचा पुरस्कार करायचा. तिचा पुरस्कार याच्यासाठी नाही करायचा की ती अस्तित्वात असलेल्या लिपीपेक्षा जास्त चांगली आहे. अस्तित्वात असलेल्या लिपीला माझा विरोध आहे म्हणून जी कुठली दुसरी लिपी तिच्या विरोधात मी उभी करू शकत असेल तिचा पुरस्कार करायचा. हे सतत चालत येणारं कारण आहे. त्या कारणाने पण काही लोक काय करतात की मोडी लिपीलाच पुरस्कार करताना दिसतात. तर आपण त्यांच्यापासून पण सावध राहिलं पाहिजे. दुसरा एक मुद्दा, लोक असं म्हणतात की मोडी लिपी वाचायला, लिहायला, शिकायला आली तर मला 13 भाषांचं ज्ञान होऊ शकतं. मला तर वाटत नाही. म्हणजे मला एखादी लिपी वाचायला आली तर मला त्या भाषेचं ज्ञान होऊ शकतं असं मला बिलकुल वाटत नाही. कारण भाषेचं ज्ञान होणं आणि अक्षरं वाचता येणं याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे एखादं अक्षर मला जर वाचता आले, मला बंगाली भाषा वाचायला आली किंवा मला बंगाली लिपी वाचायला आली तर मला बंगाली भाषेचं ज्ञान होईल का? नाही होणार. बंगाली भाषेचं मला ज्ञान व्हायचं असेल तर मला बंगाली साहित्य वाचायला लागेल, रवींद्रनाथ टागोरांना वाचायला लागेल, अजून जे बाकीचे लेखक असतील ते वाचायला लागेल, तर मला त्या भाषेचं ज्ञान होईल. फार तर काय होईल, तुम्हाला मोडी लिपी वाचायला आली तर तुम्हाला दुसऱ्या भाषेतली काही अक्षरं समजतील. पण मोडी लिपीचं महत्त्व वाढवून सांगण्यासाठी काही लोक असं म्हणत असतात की मोडी लिपी जर तुम्हाला आली तर तुम्हाला 13 भाषा समजतील किंवा 12 भाषा समजतील, शिकता येऊ शकतील. नाही शिकता येऊ शकणार, नाही समजणार, त्याचं ज्ञान नाही होणार. तुम्हाला फक्त त्या भाषेतली अक्षरं समजतील. जर मोडी लिपी तुम्हाला वाचता आली तर तुम्हाला ते अक्षरं समजायला सोपं होईल. हे सांगितलं तुमच्या माहितीसाठी आधीच की नको त्या गैरसमजामधून मोडी लिपी शिकायला जाऊ नका. जर तुम्हाला भाषेचं ज्ञान करायचं असेल तर ती भाषाच तुम्हाला मुळातून अनुभवावी लागेल आणि ती मोठी प्रक्रिया आहे. ही लिपी शिकल्यामुळं मला ती भाषा समजेल असं नाही. हा एक मुद्दा झाला. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणाला जर मोडी लिपी शिकायची असेल तर प्रत्येकाचं कारण वेगळं वेगळं असू शकतं. आपण दुसऱ्याच्या कारणाला नावं ठेवायचं काही कारण नाही. तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही मोडी लिपी शिका, वेळ सत्कारणी लावा. कदाचित तुम्ही पुढे जाऊन इतिहास संशोधनामध्ये मदत करू शकाल, काही हरकत नाही. तुम्हाला नवीन नवीन भाषा शिकायचा, छंद शिकायचा आवड असेल किंवा भाषा शिकणं, लिपी शिकणं हा तुमचा छंद असेल
तुम्ही मोडी लिपी जरूर शिका, कारण मोडी लिपी महाराष्ट्राच्या इतिहासाचं एक अभिन्न अंग आहे. 900 वर्ष असणारं. जर तुम्ही भाषातज्ञ असाल, तुम्हाला भाषा शिकण्याचा छंद असेल, तुम्ही मोडी लिपीला वगळूच शकत नाही भारताच्या इतिहासातून. मी महाराष्ट्राच्या नाही म्हणते, भारताच्या इतिहासातून म्हणतो आहे मी, कारण एवढ्या दीर्घकाळ जिवंत राहिलेली दुसरी कोणती लिपी नाही आहे. छंद म्हणून शिकणार असाल तर शिका, तुम्हाला आवड म्हणून शिकणार असेल तर शिका, तुमची आर्थिक कुवत असेल की ती लिपी शिकण्यासाठी तुमच्याकडे पैसे असतील, त्यानंतर तुमच्याकडे तेवढा वेळ असेल त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी तर शिका. पण तुमची आर्थिक कुवत नाही आहे आज ती लिपी शिकण्याची किंवा त्याच्यासाठी प्रशिक्षण वर्गाला पैसे भरण्याची, किंवा तुम्हाला असं वाटतं की हे काही केल्यानंतर मला खूप पैसे मिळतील म्हणून तुम्ही शिकत असाल, तर त्या कारणाने तुम्ही शिकू नका. जर तुम्हाला इतिहास संशोधन करायचं असेल, शिकण्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे काय आहे की काही कारणं अशी आहेत ज्याच्यामध्ये मोडी लिपी शिकण्याशिवाय पर्याय नाही आहे. काही कारणं अशी आहेत जी तुमच्या वैयक्तिक आवडीनिवडी आणि छंदावर अवलंबून आहेत. तो तुमचा वैयक्तिक निर्णय, शिकायचं नाही शिकायचं त्याच्याबद्दल कोणी आक्षेप घेऊ शकत नाही. पण एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्याचं हे आहे की सार या सगळ्याचं जे आपण म्हणू शकतो ते सार काय आहे की मोडी लिपी ही आजच्या काळामध्ये एक मृत लिपी आहे, एक कालबाह्य लिपी आहे. ती काही केली तरी परत जिवंत नाही होऊ शकत. बघा मी काय म्हणतो की मोडी लिपी ही एक मृत लिपी आहे, ती कालबाह्य लिपी आहे, ती परत जिवंत नाही होऊ शकत. तुम्ही ती शिकल्यामुळे ती लिपी काय होईल फार तर की तुम्हाला प्राचीन इतिहासाचं नॉलेज होईल, त्या लिपीमध्ये लिहिलं आहे ते. पण ती लिपी परत एकदा बहराला येईल. म्हणजे आपण जसं म्हणतो की पेशवे कालखंडामध्ये मोडी लिपी बहराला होती, की सगळी प्रशासकीय कागदपत्र मोडी लिपीमध्ये लिहिली जात होती. तसं आज महाराष्ट्र सरकारने जरी मोडी लिपी ही प्राथमिक शाळेमध्ये ऐच्छिक किंवा सक्तीची केली तरी देखील आजच्या कालखंडामध्ये आपली आजची कागदपत्रं मोडी लिपीमध्ये लिहिली जाणार नाहीत. प्रशासकीय कागदपत्र कोणत्याही प्रकारची साहित्य निर्मिती मोडी लिपीमध्ये व्हावी एवढा मोठा मोडी लिपीचा प्रसार होणार नाही. त्याच्यामुळे जी लिपी किंवा जी भाषा अस्तित्वात असते पण दैनंदिन वापरात नसते तिला मृत भाषा असं म्हणतात. म्हणजे आज आपण संस्कृतला मृत भाषा म्हणतो, कारण ती अस्तित्वात आहे पण ती बोलली जात नाही, तिच्यामध्ये नवीन साहित्य निर्मिती म्हणावी तितकी होत नाही, ती दैनंदिन वापरामध्ये नाही आहे, ती मृत भाषा आहे. मृत भाषा संस्कृत का झाली? कारण संस्कृत ही आजच्या काळाची भाषा नाही होऊ शकत. त्याच पद्धतीने एक संस्कृतचा एक काळ होता, त्या काळामध्ये संस्कृत भाषा भरभराटीला आली. आज नाही येऊ शकत ती महाराष्ट्रामध्ये. आज मराठीचा कालखंड आहे. उद्या कदाचित महाराष्ट्रामध्ये दुसरी कोणती तरी भाषा अस्तित्वात येईल. संस्कृत आणि मराठी मोडी लिपी या सगळ्याचं मिश्रण करून आपण दुसरीच कोणती तरी भाषा बोलत असू जी भविष्यातली भाषा असेल. त्यावेळेला जर कोणी म्हणलं की आजच्या कालखंडातली 20व्या शतकातली मराठी भाषा पुनरुज्जीवित करा आणि ती बोलायला सुरुवात करा, तर टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली असेल की त्या टेक्नॉलॉजीला ही भाषा आजची आपली भाषा त्यावेळच्या टेक्नॉलॉजीला जुळू शकणार नाही. त्यामुळे भाषा जन्माला येतात, भरभराटीला येतात आणि मृत होत जातात. तसं मोडी लिपी 900 वर्षापूर्वी अस्तित्वात आली, पेशवे कालखंडामध्ये उत्कर्षाला आली आणि इंग्रजांच्या काळामध्ये तिला उतरती कळा लागली. आणि आता स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण जेव्हा तंत्रज्ञानाच्या जगामध्ये जातो त्यावेळेला मोडी लिपी ही मृतप्राय झालेली आहे. ती काही केली तरी तिचं आपण शिक्षण घेतलं, आपण ती वाचली, शिकली, आपली छंद म्हणून शिकली, आवड म्हणून शिकली, इतिहास लेखनाची गरज म्हणून शिकली, तरी पण ती आजच्या काळाची लिपी होऊ शकत नाही, आजच्या काळाची भाषा होऊ शकत नाही. हे आपण आपल्या मनाशी ठामपणे ठरवलं पाहिजे, कारण मोडी भाषेचा काळ निघून गेलेला आहे. कृष्ण जसं गीतेमध्ये म्हणतो, परत एकदा सांगतो, तसंच प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. तो काळ निघून गेल्यानंतर ती गोष्ट परत तेवढ्याच याने ती गोष्ट शिकता येते, पण ती गोष्ट पुनरुज्जीवित करता येत नाही, तिचा भरभराटीचा काळ परत येत नाही. तर आपण ही गोष्ट मोडी लिपी शिकताना पण लक्षात ठेवली पाहिजे की आपण मोडी लिपीचा अभ्यास करतो आहे, छंद म्हणून करतो आहे, आवड म्हणून करतो आहे, ऐपत आहे म्हणून करतो आहे, आपल्याला ऐतिहासिक काहीतरी सत्य शोधायची गरज आहे म्हणून करतो आहे. पण जर या आग्रहाने तुम्ही मोडी लिपी शिकत असाल की मी परत एकदा सगळं काही मोडी लिपीमध्ये लिहायला, बोलायला, वागायला चालू करेन, मोडी लिपीचा काळ आणेन, तर कदाचित तुमच्या पदरी निराशा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे ऐतिहासिक सत्य, हे जे मी बोलतो आहे सर्वकालिक ऐतिहासिक सत्य आहे. याच्यामध्ये माझं स्वतःचं काही मत नाही. तुम्ही स्वतः अभ्यास केला इतिहासाचा जरी तुम्हाला दिसून येईल की प्रत्येक कालखंडाचं स्वतःचं महत्त्व असतं. त्या कालखंडामध्ये त्या गोष्टी होतात, त्या भाषा येतात आणि लयाला जातात, नवीन गोष्टी नवीन कालखंडामध्ये निर्माण होतात. त्यामुळे जर आत्ता आपण म्हणलं की मी आता माझ्या सगळ्या गोष्टी मोडी लिपीमध्येच लिहीन, देवनागरी लिपीमध्ये लिहिणार नाही, तर ते कोणीतरी मी वाचलं कुठेतरी मला बोललेलं किंवा मला एका मित्राने पण मला एक उदाहरण सांगितलं की लायटर सोडून गारगोटी पेटवण्यासारखं आहे. म्हणजे आज आपण लायटरने अग्नी पेटवू शकतो, तर गारगोटीने अग्नी पेटवणं प्राचीन काळामध्ये माझ्या अस्मितेचा विषय होता. मी गारगोटीने आग पेटवायला जाण्यासारखं आहे. तसं करायची काही गरज नाही. गारगोटीने आग पेटवण्याची कला पण महत्त्वाची आहे, ती जिवंत ठेवली पाहिजे. वेळ आला तर आपली जीव वाचू शकतो त्याने, पण म्हणून दैनंदिन जीवनामध्ये आज आपण गारगोटीने आग पेटवू शकत नाही प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी. तसंच मोडी लिपीच्या बाबतीमध्ये आहे, ती आपल्या मराठीच्या दृष्टीने, मराठीच्या इतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे, अत्यंत महत्त्वाची आहे. भारत देशामधली नव्हे तर जगभरामधली
खूप काळ अस्तित्वात राहिलेली, 900 वर्ष अस्तित्वात राहिलेली लिपी आहे. आपल्या न्यायदेवाड्यांच्या बाबतीत, जुन्या कागदपत्रांच्या बाबतीत, आज्ञापत्रांच्या बाबतीत, शिवाजी महाराजांच्या आणि पेशव्यांच्या इतिहासाच्या बाबतीत जर विचार केला तर मोडी लिपीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण आजच्या काळामध्ये तिचं तेवढं महत्त्व नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर ती शिकायची असेल तर ती कशासाठी शिकायची आहे हे तुम्ही आत्तापर्यंत आपण जे विवेचन केलं त्याच्यावरून ठरवा. हे मला जे जाणवलं अभ्यास केल्यानंतर ते मोडी लिपीचं, ते मी तुम्हाला सांगितलं. परत एकदा मी मान्य स्मिता जाधव मॅडमचे आभार मानतो की त्यांच्यामुळं मी एवढं सगळं परत एकदा विचार केला या गोष्टीचा. पटकन तो प्रश्न माझ्यासमोर आल्यामुळं, नाहीतर मी नंतर केव्हा तरी हा विषय घेतला असता चर्चेला. आपल्याला हे आत्ताचं मी जे विवेचन केलं ते कसं वाटलं ते तुम्ही मला कळवा. नवीन एखादी माहिती तुम्हाला हवी असेल माझ्याकडून, जसं आता स्मिता जाधव मॅडमने मला सहज प्रश्न विचारला, तर तसा तुम्ही मला प्रश्न पण विचारू शकता, ज्याच्यामुळे कदाचित माझ्याकडनंच एखादा विषय सुटला असेल आपल्या मालिकेतला, तर तो विषय मला अंतर्भूत करता येईल मालिकेमध्ये. नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक बटन दाबा आणि परत एकदा आपला व्हिडिओ नाही म्हटलं तरी 1.25 तासाचा झालेला आहे. कदाचित मला सवय झाली असेल 1.25 तासाची. आपण एवढा मोठा व्हिडिओ परत एकदा पाहिला, ऐकला, त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. भेटूयात पुढच्या 6व्या भागामध्ये. यावेळेला मात्र आपण नक्की महिकावतीच्या बकरीचा रिव्ह्यू करणार आहोत आणि बकरींचा रिव्ह्यू करायला सुरुवात करणार आहोत पुढच्या भागापासून, 6व्या भागापासून. तोपर्यंत इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागामध्ये. नमस्कार, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. जय महाराष्ट्र.